हां, हां. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सेशनसाठी. काही जण आज लेट होत आहेत, काही मिनिटात जॉईन होतीलच. आधी सांगितल्याप्रमाणे हा आपला थर्ड सेशन चालू आहे. अजय खर्डे सर मार्गदर्शन करतायत. आजचा विषय आहे, काल त्यांचा फर्स्ट सेशन झाला होता. आजचा विषय आहे प्रशासन व्यवस्थेतील. हॅलो. हा बोलो. आगे होते की Zoom ॲपवर कंप्लीट होते माहिती नाही व्हिडिओ कॉलिंगचा ॲप आहे ना Zoom. हा व्हिडिओ कॉलिंग. ॲक्सेस तर मोबाईल त्याच्यामध्ये. काही आय मीन सेशन चालू झाल्यानंतर माईक म्यूट करेन. इन केस कुणाला काही बोलायचं झालं तर अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता, जेणेकरून नॉईज जास्त पसरणार नाही आणि सगळ्यांना आवाज क्लिअर येऊ शकेल. आज काल अजय खर्डे सरांचा समाजाची अर्थव्यवस्थावर झालं होतं सेशन, आणि आज विषय आहे समाजाचे केंद्रीय प्रशासनात स्थान. तर ऍक्च्युली सर त्यांचं सेशन मध्ये बऱ्याचशा गोष्टी किंवा स्टॅटिस्टिक महत्वाचे देतात की जे आपल्याला टोटल ओव्हरऑल समाजाची परिस्थिती समजून घेण्यास उपयोगात ठरू शकतील. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, ऍक्च्युली कालच्या सेशनचे पण आपण PDF शेअर केलं होतं सगळ्यांना. इन केस तुम्हाला रेफरन्ससाठी स्टॅटिस्टिक वगैरे कामात म्हणजे रेफर करायचे असेल तर तुम्ही उपयोगात आणू शकता. त्या दिवशी ते आज आपण PDF होतं. जे संविधानिक लिस्ट. हा लिस्ट ते पण एक शेअर. हो शुअर मी ते पण शेअर करतो. आय मीन 5th शेड्यूल आणि शेड्यूल ट्राईबची लिस्ट आणि बाकीचे राईट्स वगैरे वर होतं. मी ते पण शेअर करतो सगळ्या फाईल्स. आणखीन काही सजेशन्स असतील मध्ये तर प्लीज रेकमेंड करत राहा, जेणेकरून आपल्याला जे काही इम्प्रूव्हमेंट्स करायचे आहेत ते आपण करू शकू त्याप्रमाणे स्लोली. आज आता 16 जण आहेत जॉईन झालेले. बहुतेक सर पण आता जॉईन होतीलच. आपलं थोडंसं पण पुन्हा एकदा रिवाइज करतो सगळ्यांना, इन केस काही जण नवीन जॉईन झालेले असतील तर. आपण सुरुवात अशी केली होती की लॉकडाऊनचा पिरियड थोडा आपल्या कामी आणावा, की त्यानिमित्ताने वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह किंवा वेगवेगळे विचार आपल्याला एकमेकांना कळावेत. वेगवेगळे अँगल्स किंवा वेगवेगळे जे काही महत्वाचे विषय आहेत आदिवासी समाजाविषयी त्याविषयीची मतं सगळ्यांना कळावीत म्हणून आपण हे छोटंसं आय मीन वेबिनार सिरीज चालू केली होती. आणि त्या दरम्यान आम्ही जवळपास आपण आता ही तिसरी सिरीज आहे. पहिल्या सिरीजमध्ये सेकंड सिरीजमध्ये 6 सेशन झाले होते. तर तोच आपण प्रयत्न करत आहोत, एक जस्ट एक छोटासा प्रयोग म्हणून. पण मला वाटतं हा प्रयोग आपण फ्युचरमध्ये पण वेगवेगळ्या माध्यमातून जर कंटिन्यू ठेवू शकलो, की जो संवाद आहे, भले आपण डिस्टन्स वाईज वेगवेगळ्या ठिकाणी असू किंवा प्रोफेशन वाईज वेगवेगळं असू किंवा वेगवेगळ्या संस्थांशी निगडित असू, पण एक आपण एक कुटुंबीय आहोत आणि ती एक भावना कायम ठेवून संवाद ठेवणं एकमेकांसोबत, वेगवेगळ्या विषयांवर एक विचार एक्सचेंज करणं. तर मला वाटतं ती प्रोसेस आपण ह्या माध्यमातून टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कायमस्वरूपी ठेवू शकू. आणि त्या माध्यमातून आपण जे कॉमन इश्यूज आहेत आपले किंवा प्रश्न आहेत किंवा गायडन्स आहेत त्याचं एक्सचेंज करू शकू. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य होईल आपापली ड्युटी आपापला रोल सांभाळून, तर मला वाटतं महिन्यातून आपण एक तास काढून असे प्रयत्न केले आणि त्याचा रेफरन्स घेऊन किंवा तुम्हाला जेव्हा जमेल तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी हँडल करता करता समाजाच्या कामात सहभागी होऊन प्रत्यक्ष काम करणं किंवा सपोर्ट करणं, तर प्रत्येकाने जर प्रयत्न केले आपापल्या परीने, तर मला वाटतं आपण मोठ्या प्रमाणात फरक पाडू शकतो समाजावर किंवा एक चांगला मोठा परिणाम आणू शकू, खास करून सुशिक्षित वर्ग किंवा जो आपण टेक्नॉलॉजीने कनेक्टेड आहोत. तर त्यासाठी म्हणून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की हे वेबिनार प्रॅक्टिकल मध्ये उतरवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचा ऍक्टिव्ह सहभाग अपेक्षित आहे, किंवा तुमचे इनपुट्स प्रत्यक्ष आपण काय करतो आपल्या रिअल लाईफ मध्ये, तर ते एक महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्रत्येकाने आपापल्या आवडीचे संधी शोधावी किंवा काम शोधावं आणि त्या माध्यमातून समाजहिताच्या उपक्रमात सहभागी व्हावं. जर खूप जास्त इच्छा असेल किंवा चांगली एनर्जी असेल तर तुम्ही स्वतः चालू करू शकता काम.
नसेल तर आपण कुणाला सपोर्ट करू शकतो किंवा जे एक्झिस्टिंग कामं चालू आहेत तुमच्या आजूबाजूला परिसरात जे जे तुम्हाला चांगलं वाटेल त्यात सहभागी होऊन त्यांना सपोर्ट करा किंवा त्यांना प्रोत्साहन द्या जेणेकरून त्यांचं मनोबल वाढू शकेल. तर तो आपण प्रयत्न करून ठेवू. एक मिनिट हा मी सर्च आणखीन ऑनलाईन यायचे आहेत बहुतेक. येतीलच. तोपर्यंत मी जस्ट एक ब्रीफ करून ठेवतो. आय मीन त्यांचं सेशन चालेल 40 ते 45 मिनिटं. त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर ठेवणार आहोत किंवा त्या माध्यमातून आपण काय ऍक्शन प्लॅन बनवू शकतो किंवा समाजातून काय करू शकतो त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या आयडियाज शेअर करणार आहोत किंवा त्याविषयी काही मत असेल तर ते एक्सचेंज करणार आहोत. तर सेशन चालू असताना पण इन केस तुम्हाला काही आयडिया आल्या किंवा काही सुचलं तर त्याची आय मीन नोट ठेवावं जेणेकरून आपल्याला क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये विचारता येतील. तर तुम्ही डायरेक्ट हँड रेज करून विचारू शकता प्रश्न किंवा चॅट बॉक्स मध्ये लिहून टाईप करू शकता किंवा माईक अनम्यूट करून बोलू शकता. फक्त सेशन चालू होताना जास्त नॉईज होऊ नये म्हणून मी सगळ्यांचे माईक म्यूट करेन स्पीकर सोडून. अजय सर, हॅलो. सरांचा बहुतेक नेटवर्क इश्यू आहे. 1-2 मिनिटात जॉईन होतीलच. तोपर्यंत काही पॉइंट्स मी ऍड करतो. आपण ऍक्च्युली फीडबॅक पण कलेक्ट करतो आहोत सगळ्यांचे ह्या वेबिनार संदर्भात. तर इन केस तुमच्याकडे काही चांगले आयडियाज असतील खास करून आदिवासी समाजातलं संवाद वाढवण्यासाठी तर त्यासाठी काही आयडिया असतील तर प्लीज तुम्ही त्या तो एक प्रयत्न आहे की आपल्या समाजातला संवाद वाढवणं किंवा संवाद रेग्युलराइज करणं जेणेकरून जी एक दरी किंवा एक गॅप तयार होतो आहे वेल एज्युकेटेड लोक किंवा सेटल्ड लोक आणि आपला कम्युनिटी किंवा जॉबसाठी शिक्षणासाठी गावापासून लांब राहिलेली पिढी आणि गाव वगैरे पिढी आय मीन समाज तो की आपल्या समाजातील जी दरी वाढते आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून कशी कमी होऊ शकेल
तर सुरुवातीला म्हणून आपण व्हर्च्युअली ॲटलिस्ट हे जे काही टेक्नॉलॉजीचे पर्याय उपलब्ध आहेत, सोशल नेटवर्किंग असू दे, व्हॉट्सअप असू दे किंवा आणखीन बाकीचे जे काही पर्याय आहेत ते पण सुरुवातीपासून म्हणजे सुरुवात म्हणून वापरू शकतो. पण नेक्स्ट स्टेजेसमध्ये आपल्याला वेगवेगळे फील्डवरचे उपक्रम सुरू करणं महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीने जर आपण ॲटलिस्ट जे लोक आय मीन सेम इंटरेस्टची आहेत, कुणाला एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट असेल, कुणाला आर्ट कल्चरमध्ये, कुणाला अवेअरनेसमध्ये, कुणाला डेव्हलपमेंट किंवा बाकीचे जे गोष्टी आहेत, एंटरप्रेनरशिप असू दे, तर त्यानुसार जर आपण ग्रुप किंवा ऑर्गनाईज करू शकलो सेम इंटरेस्टेड लोक, तर मला वाटतं आपलं जे ऑर्गनायझेशनल बिल्डिंग आहे किंवा स्ट्रेंथनिंग आहे ते होऊ शकेल. कारण की आजपर्यंत आपल्या ऑर्गनायझेशनल म्हणजे खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स नाही स्ट्रॉंग होऊ शकल्या. तर तो पण एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. येणाऱ्या डिस्कशनमध्ये तो पण येईल. तर आपण त्या माध्यमातून पण प्रयत्न करूया की आपल्या समाजाचं जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचं पण स्ट्रेंथनिंग व्हावं आणि प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स असाव्यात समाजातून. शिक्षणापासून ते आरोग्य असू दे, एंटरप्रेनरशिप आहे, आय मीन वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड करणं आहे, किंवा इंडस्ट्रियल प्रोडक्ट असू दे, एंटरप्रेनरशिप असू दे. तर मला वाटतं ते जर आपण लक्ष देऊन करू शकलो तर बऱ्यापैकी होऊ शकेल. त्यासाठी सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट किंवा आपलं कनेक्शन पूल महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी मे बी आपले फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहेत किंवा हे असे होणारे वेबिनार कामात येऊ शकतात. एकमेकांच्या आपण आयडिया शेअर करू शकू. एक मिनिट, मी अजय सरांचा स्टेटस चेक करतो. सॉरी, सरांना थोडासा उशीर झाला. आता एका मिनिटात जॉईन होत आहेत ते जॉईन झाले की आपण सेशन चालू करूया. विवो 1904 हँड रेज केलाय का? हॅलो, हा, अजय सर जॉईन झालेत. वेलकम सर. बहुतेक ते सेट होतील, म्हणजे त्यांचं कनेक्शन स्टेबल होईल आणि आता हे कनेक्ट आहे. ठीक आहे सर. ओके. हो हो, थँक्यू. हो हो हो. सर तुमचा आवाज येत नाहीये. आवाज येत नाही का माझा? हॅलो. येतोय येतोय. ओके ओके ओके. हा ओके ओके ओके, थँक्यू.
नाही फॅन चालू असलं एक एक दोन फॅन चालू द्या. हो हो. एक मीटिंग होती माझी, त्या TTSFच्या मीटिंग मुळे थोडास उशीर झाला. नंदुरबारला असल्यामुळे 2 मिनिटाची मीटिंग पण घेण्याचं नियोजन ठरलं, तर 2 तास चालली ती. त्यासाठी सर्वांना वेट करायला लावलं, त्याबद्दल क्षमस्व. हॅलो. आवाज येतोय? येतोय सर, आवाज येतोय. वाटा. एक फक्त छोटीशी सूचना, आता सेशन चालू होईल. मी बाकीच्या सगळ्यांचे माईक ऑफ करून ठेवतोय, जेणेकरून नॉईज जास्त येणार नाही. माझा आवाज येतोय का? येतोय सर, आवाज येतोय. ओके ओके ओके. तर आज थोडासा उशीर केल्याबद्दल सर्वांचे एक सॉरी सांगतो मी सर्वांना. असं उशीर व्हायला नको. आपण सगळे मौल्यवान वेळ काढून थांबलेले असतात आणि तशातच वेटिंग करणं योग्य नाही, परंतु इथे एक दुसरी मीटिंग होती, त्या मीटिंग मध्ये थोडा उशीर झाला. तर मी आपलं प्रेझेंटेशन सुरू करू का? हो सर, हो. ओके ओके. हा हा, सुरू करतो मी. ओके. F5. तर आजचं जे विषय आहे, ट्रायबल पार्टिसिपेशन इन सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन. आपल्या ट्रायबल कम्युनिटीचं सेंट्रल जे कम्युनिटी गव्हर्नमेंट आहे, याच्यामध्ये किती पार्टिसिपेशन आहे याच्यावर आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर याचा मागचा हेतू हा आहे की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आपण आता कुठं आहोत, केंद्र शासनामध्ये किंवा राज्य शासनामध्ये, याची आपल्या आदिवासींना जाणीव असणं गरजेचं आहे. आजपर्यंत आपण
आरक्षण नीती असेल, शैक्षणिक उपक्रम असतील, शासनाचे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून एखाद्या समाजाचं जर मूल्यमापन करायचं असेल की त्या समाजाचं परिस्थिती काय आहे, तर त्या मूल्यमापनाचं जे मापदंड असतात ते मी काल पण सांगितलं होतं की त्या समाजामध्ये आर्थिक सुबत्ता किती आहे, त्या समाजाचं राजकीय वर्चस्व, राजकीय दबाव किती आहे, त्याचबरोबर त्या समाजामध्ये जे बुद्धिजीवी वर्ग किती आहेत, आणि चौथा मुद्दा मी सांगितलं होतं की त्या समाजाचे त्या देशाचं जे ऍडमिनिस्ट्रेशन असतं त्याच्यामध्ये जे पॉलिसी बनवणारे घटक आहे, धोरण निर्मिती आणि धोरणांची अंमलबजावणी करणारे जे घटक आहेत, ज्या विधानसभा असतील किंवा लोकसभा म्हणजे पार्लिमेंट्स आणि विधान भवन वगैरे आहेत, या ठिकाणी जे धोरण ठरवले जातात त्याचं ड्राफ्ट तयार करणारे आणि जे धोरण तयार होतात त्यांची अंमलबजावणी करणारे जे ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे, या ठिकाणी त्या समाजाचे प्रतिनिधी किती असतात किंवा प्रतिनिधित्व किती आहे, याच्यावरनं त्या समाजाचं एकंदरीत मापदंड जे आहे प्रगतीचं ते ठरत असतं. आणि आपल्या देशात आपल्या समाजाबद्दल जे पॉलिसी ठरवल्या जातात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर आपल्या समाजाचा जर माणूस असला तिथं, तर तो अजून उत्कृष्टपणे त्या पॉलिसी इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून आपल्याला आपलं रिप्रेझेंटेशन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कसं वाढेल आणि आजची परिस्थिती काय आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर त्याला आपण सुरुवात करूया. आपल्या राष्ट्राचे धोरण ठरवण्यात व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात भारतीय प्रशासनातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांची महत्वाची भूमिका असते. त्याचबरोबर लोकहितासाठी विविध योजना, कायदे बनवण्यात देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा महत्वाचा वाटा असतो. आदिवासी समाजासाठी या प्रशासनाच्या 7.5% पदांचे आरक्षण आहे. देशाच्या प्रशासनात आदिवासींचा प्रत्यक्ष सहभाग, जे सहभाग आहे त्याची टक्केवारीची कारणे, परिणाम याबद्दल आपल्या सर्वांना माहिती असणे, एक आदिवासी समाज बांधव, सुशिक्षित समाज बांधव म्हणून आपल्याला याची जाणीव असणं गरजेचं आहे. म्हणून याचा आपल्याला आज आढावा घ्यावा लागत आहे की आपला ट्रायबल समाज जो आहे तो आधी प्रशासनामध्ये किती % आहे शेअर त्याचा. या आणि केंद्र आणि राज्य शासनामध्ये विविध पदांवरील आदिवासींचा टक्का वाढवण्यासाठी करावयाच्या उपायांची चर्चा करणे व प्रत्यक्ष कृतीशीलतेला प्रोत्साहन देणे हा त्याचा मागचा हेतू आहे. दुसरा की टक्का किती आहे हे बघायचंय 7.5च्या बदल्यामध्ये. करणं गरजेचं आहे. आता मी सगळ्यात पहिले तुम्हाला शेअर करत आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट जे सर्व्हिसेस आहेत 1994 मध्ये काय परिस्थिती होती आपल्या देशामध्ये आपल्या आदिवासींची. केंद्र शासनामध्ये किंवा कुठल्या शासनामध्ये 4 प्रकारचे ग्रुप असतात नोकऱ्यांचे. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. ग्रुप ए मध्ये जे क्लास 1 अधिकारी असतात ते येत असतात. ग्रुप बी मध्ये गॅजेटेड क्लास 2 ऑफिसर्स येत असतात. ग्रुप सी मध्ये नॉन गॅजेटेड कर्मचारी येत असतात आणि ग्रुप डी मध्ये जे पिऊन, सफाई कर्मचारी वगैरे हे घटक येत असतात. तर 1994 मध्ये केंद्र शासनामध्ये किती % आपले आदिवासी नोकरीला होते ए, बी, सी, डी ग्रुप मध्ये, याचा आपण आढावा घेणार आहोत. याच्यामध्ये राज्य शासनाची आकडेवारी मला उपलब्ध न झाल्यामुळे मी ती ऍड करू शकलो नाही. हॅलो अजय सर. हा सर. आवाज थोडा खरखर येतो, म्हणजे बाकीचा नॉईस येतो जास्त. ओके ओके, एक मिनिट हा, मी हे फॅन बंद करतो इथले. म्हणजे फॅनचा वगैरे आवाज डिस्टर्ब करतोय का? आता नाही, फॅनचा नाही सर, माईकचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. माईकचा प्रॉब्लेम आहे, माईकचा. ओके ओके ओके, आता येतोय क्लिअर? हो येस.
ओके ओके. तर राज्य शासनाची आकडेवारी उपलब्ध न झाल्याने मी राज्य शासनामध्ये आदिवासींचं प्रतिनिधित्व किती होतं हे सांगू शकलेलो नाही. तर 1994 ची जी आकडेवारी आहे शासनाने प्रसिद्ध केलेली त्यानुसार केंद्र सरकारमध्ये ए ग्रुप जे सर्व्हिस आहेत त्याच्यामध्ये एसटी कॅटेगरीचे 1727 अधिकारी होते. एकूण पदांपैकी 59,000 पदांपैकी 1727 आणि पर्सेंट आहे फक्त 2.92%. ए ग्रुप मध्ये आपले किती पाहिजे इथं आपल्याला आरक्षण जर या पदांवर 7.5% आहे तर आपण 7.5% पाहिजे होतं. तर आपण 3% सुद्धा नव्हतो 1994 मध्ये. बी ग्रुपची पण तशीच अवस्था आहे. आपण बी ग्रुपचे 2.81% फक्त पद भरलेली आहेत 7.5च्या अगेन्स्ट. एवढा आपला शॉर्टेज आहे त्या पदावर आपण नाहीत. सी ग्रुप मध्ये 5.38% दिलेला आहे आणि डी ग्रुप मध्ये 6.15. याचा अर्थ काय आहे की कुठल्याही पदावर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनुसूचित जमातीचे उमेदवार जे आहेत ते जेवढ्या पर्सेंट पाहिजे 7.5% त्याच्यापेक्षा कमीच आहेत. सिव्हिअर लेस आहेत ते एकदम सिव्हिअर 3%, 2.5%, 5 आणि हे सी आणि डी ग्रुप मध्ये सुद्धा प्रोपोर्शनल जी पद आहेत ती भरली गेलेली नाही. याला कारण काय आहेत ते आपल्याला शोधावे लागतील. 94 ची आकडेवारी पाहिली. 99 मध्ये बघा 99 मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. ए ग्रुपचे 3.39% लोक आहेत, बी ग्रुपचे 2.35% लोक आहेत, सी ग्रुपचे 6.7% लोक आहेत आणि डी ग्रुपचे 7% लोक आहेत. अगेन्स्ट 7.5%. आरक्षणाचा आकडा जरी आपण विचार केला आपलं रिझर्वेशनचा जरी आकडा विचार केला तर त्याला सुद्धा पूर्तता झालेली नाही नोकरीमध्ये. 99 नंतर पुढे 2004 मध्ये बघा वाढला थोडाफार 4% झालाय, 4.6% झालेला आहे, 6.7% सी ग्रुप मध्ये झालाय, डी ग्रुप मध्ये 6.7%. म्हणजे सरासरी 6.5% जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये 2004 मध्ये आपले प्रतिनिधी आहेत. पण या ठिकाणी आपल्याला या पर्सेंट सोबत दुसरा पण विचार करावा लागेल की जे बोगस आदिवासी आहेत त्यांचा भरणा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये जास्त आहे. याला कारण काय आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आदिवासी जो आहे त्याचं सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचे व्हॅलिडिटीचे जे प्रोव्हिजन आहेत ते नाहीत. मी स्वतः युपीएससी ची इंटरव्ह्यू फेस केलेली आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं कास्ट व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट चालत नाही. ते सांगतात हे आम्हाला नको, प्लेन तुमच्या एसडीएम कडून जे कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर प्रिस्क्राईब प्रोफार्मा आहे त्याच्यामधलं सर्टिफिकेट असलं चालतं. बाकी कुठलंही डॉक्युमेंट आम्हाला काही कामाचं नाही, व्हॅलिडिटी आम्हाला लागत नाही. म्हणजे इथं बोगस आदिवासींना शिरकाव करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे की तिथं व्हॅलिडिटीचे काही प्रोव्हिजन नाही. त्यामुळे बोगस आदिवासी सहज तिथपर्यंत प्रवेश करू शकतात. आणि त्याची उदाहरणं पण आपण जे बोगस आदिवासी विरोधात ज्या केसेस लढल्या जातात त्याच्यामध्ये आपण बघत आहोत. आणि तरी सुद्धा आपला पर्सेंट जो आहे 2004 मध्ये पण कमी आहे. 2011 मध्ये गव्हर्नमेंटने लोकसभेमध्ये ज्यावेळेस प्रश्नोत्तर मध्ये अनाऊन्स केलं होतं त्याची जी आकडेवारी आहे त्यानुसार सुद्धा आपण बघायला गेलो तर 4.8% लोक ग्रुप ए मध्ये आहेत. म्हणजे IAS, IPS, IFS वगैरे अधिकारी. इथं सुद्धा 7.5% आपली भरती नाही. बी ग्रुप मध्ये 6% आहेत, सी ग्रुप मध्ये 7.7% आहेत आणि डी ग्रुप मध्ये 6.8% आहेत. ज्या सी आणि डी ग्रुपचा आपण पर्सेंट हायेस्ट दिसतात याचा अर्थ सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सी आणि डी ग्रुपचे भरते जे आहेत ते प्रॉपर चालू आहेत असं नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही कॅडर असतात, झोन असतात, या ठिकाणी त्या राज्यामध्ये जर लोकसंख्या आपली जास्त असेल तर त्या प्रमाणामध्ये त्या पदावरचं रिझर्वेशन असतं. त्यामुळे ती पर्सेंट थोडंसं वाढलेलं दिसतं. आणि ही जी आकडेवारी आहे ASEAN सेंटर फॉर ह्युमन राईट्स म्हणून जी संस्था काम करते तिने 2000 मध्ये जे 2013 मध्ये पब्लिश केलेलं जे डॉक्युमेंट आहे त्याच्यातनं मी घेतलेली आहे. 2011 नंतर लेटेस्ट आपण बघू 2016 मध्ये. 2016 मध्ये आकडेवारी आहे 5.92% ए ग्रुप मध्ये, बी ग्रुप मध्ये 7.19%, सी ग्रुप मध्ये 8.7% आणि डी ग्रुप मध्ये हा सफाई कर्मचारी जो ग्रुप आहे याच्यामध्ये 6.9%.
तर आता लेटेस्ट 2016 मध्ये सुद्धा आपल्याला आपली टक्केवारी जी आहे ती 7.5% वर जाताना दिसत नाही. हे 8.7% कशामुळे झालं मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी केंद्र सरकारचे ज्या राज्यामध्ये पद असतील तिथल्या राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ती पदं भरली जातात, त्यामुळे ती पर्सेंट वाढलेले दिसतात. त्यामुळे ओरिजिनल आपलं जे रिझर्वेशन आहे त्या दरामध्ये आपली पदं अजून सुद्धा भरली गेलेली नाहीत. रिझर्वेशनचा अर्थ असा नाही की आपण जनरल कॅटेगरीची पदं प्राप्त केली नाही पाहिजे असं. जे विद्यार्थी हुशार असतील, मेहनती असतील, ते रिझर्वेशन मधनं जरी त्यांनी अर्ज केलेला असेल तरी सुद्धा त्यांचं जर मेरिट जनरल कॅटेगरीचं असलं आणि रिझर्वेशन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या काही कन्सेशन्स किंवा रिलॅक्सेशन दिलेले असतात त्याचा जर ते लाभ घेत नसतील, जसं की वयाची पात्रता आहे, जर तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीच्या वयाच्या गटातला असेल आणि त्याने एसटी कॅटेगरीचा विद्यार्थी जर ओपन कॅटेगरीच्या वयाचा असेल आणि त्यांनी ओपन कॅटेगरीचं मेरिट जर आणलं असेल तर त्याला ओपन कॅटेगरीची जागा भेटेल. तसं जर भेटली तर ते हे पर्सेंट अजून त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, कारण तो ओपन कॅटेगरीत गेल्यावर राहिलेले विद्यार्थी 7.5% तर भरलेच जायला पाहिजे होते. पण आपल्या ट्रायबल कम्युनिटीचे पर्सेंट जे आहे, रिप्रेझेंटेशन जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अजूनपर्यंत 7.5% पर्यंत ए ग्रुपमध्ये तर बिलकुल झालेलं दिसत नाही. आणि जी सर्वात महत्वाची पॉलिसी मेकिंग विंग आहे, ए ग्रुपमध्ये IAS, IPS, IFS, त्यानंतर IRS आणि इतर ज्या महत्वाचे ज्या पदं असतात त्या पदांसाठी, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे UPSC व्यतिरिक्त इतर जे विंग्स आहेत तिथे सुद्धा एक ग्रुपची पदं भरली जातात, त्याच्यात सुद्धा आपलं प्रतिनिधित्व आपल्याला कमी आहे हे दिसतं. मग गव्हर्नमेंट हे DOPTने जे 2018-19 जे अॅन्युअल रिपोर्ट लिहिलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी जी लाईन टाकलेली आहे की द रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्राइब्स इन ग्रुप ए सर्व्हिसेस हॅज इन्क्रीज्ड फ्रॉम 0.26% in 1965 to about 5.90% as on 1/1/2016, 1 January 2016. म्हणजेच आपलं 1965, 60, 50 या काळामध्ये 1% सुद्धा आपलं रिझर्वेशनच्या अगेन्स्ट जागा भरलेल्या नव्हत्या. 1961 मध्ये आदिवासींचा सेंट्रल गव्हर्नमेंट मधला जो टक्का आहे ए ग्रुप सर्व्हिस मधला 0.17 आहे आणि 65 मध्ये 0.27 झाला. म्हणजे 7.5च्या अगेन्स्ट एवढ्या कमी प्रमाणामध्ये आपले उमेदवार तिथं होते. आणि आता 2016 जे आधुनिक युग आहे, आज आपण सगळ्याच बाबतीमध्ये बघतो की प्रत्येक समाज पुढारलेला आहे आणि 70 वर्ष झाली तरी सुद्धा अजून सुद्धा आपलं रिझर्वेशन जे आहे त्याच्या बरोबरीने आपण सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आपल्या पदापर्यंत आपली जे पदं पाहिजे तेवढे आपण भरू शकलेलो नाही. हे 7.5% रिझर्वेशन आपल्याला 1950 ला संविधानाची जी अंमलबजावणी सुरू झाली तेव्हापासून आपल्याला नोकऱ्या आणि जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला 7.5% रिझर्वेशन दिलेले त्या बदल्यामध्ये आपली पर्सेंट अजून सुद्धा कमी आहेत. तर आपलं एवढ्या 70 वर्षामध्ये किती आपल्या समाजाचं, ट्रायबल कम्युनिटीचं किती मोठं नुकसान झालेलं आहे याचा तुम्ही याच्यावरनं अंदाज काढू शकता की अजूनपर्यंत आपण जसं हवं तसं प्रतिनिधित्व, रिप्रेझेंटेशन आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये प्राप्त झालेलं नाही. याचं बॅकलॉग सुद्धा काही वेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटने भरायचा प्रयत्न केला. बॅकलॉग म्हणजे काय की रिझर्व्ह सीट जे आहेत त्या तशाच रिझर्व्ह राहून जातात, ते भरले जात नाही. म्हणून एका वेळेस असं गव्हर्नमेंट एका वेळेस एक सुरू करतं, सगळे जेवढे रिझर्व्ह पद आहेत राखीव जे रिक्त पद आहेत ते भरायचे, एकदाच भरून काढायची. तर बॅकलॉग साठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्याच्या बॅकलॉग भरल्यानंतर 8 मे 2013 पर्यंत काय परिस्थिती होती बॅकलॉगची ती मी तुम्हाला इथं दाखवतोय की एसटी कॅटेगरीचा जो डायरेक्ट रिक्रुटमेंट मधला जो बॅकलॉग होता तो 11,400 होता आणि त्याच्यापैकी किती भरले गेले? फक्त 7,051. त्यानंतर प्रमोशन मधला जो बॅकलॉग होता 17,637, भरले गेले 9,791. म्हणजे टोटल जो बॅकलॉग होता आपला 29,037, त्याच्यापैकी फक्त 16,000 म्हणजे 50% आसपास बॅकलॉग आपला भरला गेलेला आहे. अजून सुद्धा 12,195 वॅकन्सीज आहेत एसटी कॅटेगरीच्या, त्या अजून सुद्धा वॅकंट आहेत.
ह्या 2013 नंतर एखाद्या बॅकलॉग भरून काढण्यासाठी जर शासनाने काही प्रयत्न केले असतील आणि त्या प्रयत्नानंतर भरल्या गेल्या असतील तर मला माहिती नाही, परंतु माझ्या जे आतापर्यंत वाचण्यात आलं त्याच्यामध्ये हे वॅकन्सीज अजून सुद्धा भरलेल्या नाहीत शासनाने, जे बॅकलॉग आहे त्या. त्यानंतर हे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस जे आहेत, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत गव्हर्नमेंटच्या ताब्यातल्या, गव्हर्नमेंट रन करत असलेल्या, त्याच्यामधली ही टक्केवारी ही आपण फक्त ए आणि बी ग्रुपचा जरी विचार केला तरी आपल्याला लक्षात येईल की 1979 मध्ये 32% 0.32 ते 0.61% आपलं त्याच्यामध्ये रिझर्व्ह सीट भरलेल्या होत्या. त्या थोड्याफार 1%, 1.25%, 3%, 4% असं वाढत वाढत 2004 मध्ये 5.27% ए ग्रुपच्या आणि 7.84% बी ग्रुपच्या सर्व्हिसेस पडलेल्या आहेत. परंतु आपल्याला दुसऱ्या बाजूने हे पण लक्षात येतंय की आता दिवसेंदिवस जे पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहेत किंवा सार्वजनिक क्षेत्रातील ज्या कंपन्या आहेत त्यांचं प्रायव्हेटायझेशन सुरू आहे. प्रायव्हेटायझेशनचा अर्थ काय आहे की रिझर्वेशन ऑटोमॅटिक तिथलं संपून जातं. म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं जसं जसं प्रायव्हेटायझेशन होत आहे तसं तसं तिथलं आपलं रिझर्वेशन हे नष्ट होत चाललेलं आहे. म्हणजे आपण पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस मध्ये सुद्धा अजून आपल्याला हवं तेवढे पदापर्यंत आपण पोहोचलेलो नाही, त्याच्या आधीच आपल्या तिथलं आरक्षण संपून गेलेलं आहे. जर आपण सुरुवातीचं 1950च्या आसपासचं जे रिझर्वेशन आहे नोकऱ्यांमधलं त्याचा जर आपण हिशेब केला तर आज आपण खरं पाहायला गेलं तर एकूण रिझर्वेशनच्या 2% सुद्धा आपल्याला प्रतिनिधित्व शासनामध्ये मिळत नाही. कुठल्याही शासनाचं जे धोरण असतं, डेव्हलपिंग कंट्री असतील त्यांचं एक असतं की जसं जसं कंट्री डेव्हलप होत जाते, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होत जाते, तसं तसं शासनाचा जो होल्ड असतो, गव्हर्नमेंटचा जो होल्ड असतो तो कमी होत जातो आणि प्रायव्हेटायझेशन कडे ते ऑटोमॅटिक जात असतं. म्हणजे एक ही आपण युरोपियन कंट्रीज मध्ये बघतोय की मॅक्झिमम गव्हर्नमेंटचा होल्ड जो आहे, कंट्रोल आहे तो कमी होतो. म्हणजे जे शासन आहे ते फक्त एक मॉनिटरिंगचं काम करत असतं, वेलफेअरचं काम जे आहे ते ऑटोमॅटिक हळूहळू कमी होत जातं जसं जसं कंट्री डेव्हलपच्या दिशेने जात असते. तसं आपल्या देशामध्ये अजून डेव्हलपिंग कंडिशन असतानाच आपल्या देशातल्या ज्या कंपन्या आहेत सार्वजनिक क्षेत्रात त्यांचं प्रायव्हेटायझेशन होत आहे. म्हणजे आपण टू अर्ली त्या कन्सेप्टला स्वीकार करून आपल्या देशामध्ये शासन जे आहे त्याचं जे सार्वजनिक हिताचे जे धोरण आहेत त्याच्यातनं आपलं स्वतःचं पर्सेंट थोडं कमी करताना आपल्याला या आकडेवारी शासनाने जी प्रकाशित केली त्याच्यावरनं दिसून येतं. आता मुख्य कारण जे आहेत, शासनाने जे अहवाल तयार केलेले आहेत त्या अहवालातनच आपण हे बघा, ASEAN सेंटर फॉर ह्युमन राईट्स हे 2013ला जो अहवाल तयार केलेला आहे त्याच्यामध्ये द मेन रिझन फॉर द लॅक ऑफ सिरियसनेस इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब हे आहे एक नॉन अवेलेबल ऑफ कॅन्डिडेट्स, सॉरी एक मिनिट हा, द मेन रिझन हे वरती जे आहे बुलेट असल्यामुळे मला ती लाईन व्यवस्थित दिसली नाही, त्यामुळे द मेन रिझन फॉर द दिस लॅक ऑफ सिरियसनेस इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोव्हिजन ऑफ रिझर्वेशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब, म्हणजेच मुख्य जे रिझन आहे आदिवासींचं पर्सेंट सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये पूर्ण न होण्याचं, त्याच्यातलं मुख्य रिझन हे आहे की सिरियसनेसचा लॅक आहे. गव्हर्नमेंट जे इम्प्लिमेंटेशन करत असतं पॉलिसीज त्या सिरियसली इम्प्लिमेंट करताना दिसत नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि ज्यावेळेस आदिवासी उमेदवारांची भरती रिझर्वेशन साठी वॅकन्सी निघते आणि तो उमेदवार न भरला जात नाही किंवा तो उमेदवार न भरता ते शेरा काय मारला जातो तिथं, नॉन अवेलेबिलिटी ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स, म्हणजे पात्र उमेदवार मिळून आला नाही. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते, मुलाखती घेतल्या जातात, त्या विद्यार्थ्याला रिजेक्ट केलं जातं आणि त्याला त्या ठिकाणी अशा प्रकारचे शेरे मारले जातात की सुटेबल कॅन्डिडेट सापडला नाही किंवा पात्र विद्यार्थी सापडलेला नाही. अशा प्रकारे ते मग रोस्टर चेंज करून इतर कॅटेगरीचे उमेदवार कशा प्रकारे भरला जाईल हे धोरण आतापर्यंत आपण मागचे जे रिझर्वेशन मध्ये जे आपली पर्सेंटेज कमी आहेत त्याच्यामध्ये हे एक पळवाट काढलेली आपल्याला बऱ्याचशा शासकीय
आपल्या खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये पण आपल्याला तसं पाहायला मिळतं. तसंच गव्हर्नमेंटच्या काही जे अहवाल आहेत ते इथं आपल्याला दाखवतात. हे जे शेरे आहेत हे एक प्रकारे मोडस ऑपरेंडी झालेले आहेत. हे नॉन अवेलेबिलिटी ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स आणि नो सुटेबल कॅन्डिडेट फाउंड have become the modus operandi to de-reserve the reserve seats and fill up the same with general category candidates. म्हणजे ट्रायबल कॅटेगरीचा उमेदवार भरायचा नाही असा शेअर मारा आणि जनरल कॅन्डिडेट भरायचा. thereby the perpetuating denial and deprivation through the sophisticated means. म्हणजे एक एकदम सोफिस्टिकेटेड मार्ग म्हणजे चांगला नियमाला धरून आपण मार्ग काढल्यासारखा एसटी कॅटेगरीचा कॅन्डिडेट डावलायचा आणि जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट भरायचा, या प्रकारचं धोरण इथं राबवलेलं आहे. हे जे सेंटेन्स आहे हे मी माझ्या तोंडाने बोलत नाही, मी स्वतः बनवलेलं नाही. जर ट्रायबलच्या जे इम्प्लिमेंटचे एक्झाम एक आपल्या देशामध्ये आदिवासींची परिस्थिती काय आहे, शैक्षणिक, आर्थिक आणि आरोग्य आणि शासनामध्ये आपलं प्रतिनिधित्व किती आहे याचा अभ्यास करण्यासाठी झाझा कमिटीची जी स्थापना झाली होती त्यांनी 2014 मध्ये जो अहवाल दिलेला आहे त्याचे हे सेंटेन्सेस आहेत. म्हणून तिथनं जसं तसं मी उचललेलं आहे. हे ताशेरे त्या समितीने ओढलेले आहेत गव्हर्नमेंटवर, मी ओढत नाही. Thus, there is an extraordinary form of discrimination towards scheduled tribes in the country even today. हे जे एसेन्स सेंटर फॉर ह्युमन राईट्स कमिशन जे आहे, एसेन्स सेंटर फॉर ह्युमन राईट म्हणजे आशिया खंडातील ह्युमन राईट वर स्टडी करणारं जे कमिशन एक समिती आहे ती हे सांगते की अशा प्रकारे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणजेच आदिवासींसोबत डिस्क्रिमिनेशन करायचं म्हणजेच भेदभाव जो आहे तो त्याची अंमलबजावणी करण्याचं हे एक प्रकारचं ही जी प्रोसेस आहे ही आजपर्यंत सुरू आहे. इव्हन टुडे आजपर्यंत अशा प्रकारची प्रोसेस सुरू आहे की आपल्या आदिवासींसोबत कशा प्रकारे डिस्क्रिमिनेशन करता येईल, कशा प्रकारे भेदभावाची वागणूक देता येईल, कशा प्रकारे यांना प्रशासनात आणण्यासाठी किंवा इतर शासकीय नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जावेत, यासाठी हे एक प्रकारे हे डिस्क्रिमिनेशन सुरू आहे असं आसियन सेंटर फॉर ह्युमन राईट्स यांचं म्हणणं आहे. म्हणून जर आपण पाहतोय की प्रशासनामध्ये आपला टक्का अजूनपर्यंत हवा तसा झाला नाही, तर आदिवासींच्या मागील 70 वर्षापासून कधीही भरून न निघणारे नुकसान झालेलं आहे. एका बाजूला बाकीचे जनरल कॅटेगरीचे समाज बांधव असतील ते ओरडत असतात की आदिवासी त्याचबरोबर SC कॅटेगरी, OBC कॅटेगरी यांना रिझर्वेशन आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला जेवढं रिझर्वेशनचे पर्सेंट आपल्याला मिळाले पाहिजेत ते आपल्याला मिळालेले दिसत नाही. तर 70 वर्षापासून आपल्या हक्काच्या जागावर आपण पोहोचू शकलो नाही. आज इथं जेवढे वेबिनार मध्ये आहेत त्यांच्यामध्ये ती एक प्रकारे ते पोटेन्शियल होतं, ती क्षमता होती की ती प्रशासनातल्या उच्च पदांपर्यंत पोहोचू शकत होती, परंतु त्या पोटेन्शियल असताना सुद्धा त्यांना त्या जागापर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही. किंवा जे आपल्या समोर शिकून वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आहेत हे अधिकारी बनू शकले होते, त्यांच्या काळामध्ये परीक्षा दिली असती किंवा अभ्यास केला असता बनले असते. जे काय असेल ते 70 वर्षापासून जर आपल्या समाजाचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, प्रशासनामधला आपला टक्का जो आहे तो अजून सुद्धा फुलफिल होत नाही, याला कारण कोण, याला जबाबदार कोण, याचं उत्तर आपल्याला शोधणं गरजेचं आहे, याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. कोणी काय बोललं का? आता हे जबाबदार कोण आहेत याचा आपण आपल्या पातळीवर चर्चा करावी आणि विचार करावा. मी जबाबदार कोण हे सांगू शकत नाही, कारण मला माहिती नाही हे जबाबदार कोण ते. आपण त्याचा शोध घ्यावा. मी ते एवढं सांगेल की आदिवासी प्रशासनात टक्का वाढवण्यासाठी आपल्या सामाजिक स्तरावरचे काय प्रयत्न झाले पाहिजेत, यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर मी बोलू शकतो. कारण जबाबदार कोण असं जर मी प्रश्न विचारायला गेलो तर मी काही तेवढा ऑथेंटिक नाही आहे की मी जबाबदार लोकांना विचारू की तुम्ही असं का केलं तसं का केलं.
आपण सर्वसामान्य नागरिक आहात, आपण ते शोधू शकतात. जे नोकरीला नसतील त्याचे कार्यकर्ते वगैरे आहेत ते याचं उत्तर शोधू शकतात. मी डायरेक्ट बिना कुठल्याही प्रूफचं एखाद्यावर आरोप लावणं हे माझ्यासाठी योग्य दिसत नाही. परंतु मी हे करू शकतो की आदिवासींचा प्रशासनात टक्का वाढण्यासाठी सामाजिक स्तरावर काय प्रयत्न केले पाहिजेत हे आपण करू शकतो. सामाजिक स्तरावरचे प्रशासनिक स्तरावर प्रयत्न चालू आहेत. आपल्या शाळा आहेत, संस्था आहेत, आश्रमशाळा आहेत, कॉलेजेस आहेत, वसतिगृह आहेत, वेगवेगळे कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, तिथं आपल्या विद्यार्थ्यांना पाठवलं जातं. जे काही प्रशासन करतंय त्या पातळीवर करतंय. सामाजिक स्तरावर आपण काय केलं पाहिजे यासाठी आपल्याला इथं महत्वाचा मुद्दा हा आहे. मी असं म्हणतो की माझ्या कुटुंबातला माणूस कलेक्टर बोले आदिवासी आहे. मी आदिवासी असल्यामुळे माझ्या कुटुंबातले जो माझी मुलं असतील त्यांचा एक अधिकार आहे की ती या पदासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मी माझ्या मुलांना अशा प्रशासनाच्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जर मी प्रयत्न करत नाही तर मी माझ्या अधिकारांची अवहेलना करतो आहे. एक ट्रायबल म्हणून मला जर रिझर्वेशन मिळालेलं आहे तर त्या रिझर्वेशनचा पूर्ण फायदा घेण्यासाठी मी कष्ट घेणं गरजेचं आहे. माझ्या बांधवांना, माझ्या कुटुंबियांना, माझ्या समाज बांधवांना घडवणं आणि तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी दिशा, मार्गदर्शन आणि सगळ्याच बाबतीमध्ये प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. लहान भाऊ असेल, आपल्या समाजातले बांधव असतील किंवा आपली मुलं असतील, आपण विचार हा एवढा कसं काय होऊ शकतो, जाऊ दे आपण दुसरं काहीतरी विचार करू. आपण त्यांचं पोटेन्शियल समजून जर एकदा आपल्याला आपल्या पाल्याचं पोटेन्शियल जर समजून गेलं तर आपण त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. या ठिकाणी फाईट करण्यासाठी आपण नाही तर मग आपल्या गावामध्ये शेती करणारे शेतमजूर प्रयत्न करतील का? मागच्या 70 वर्षापासून आपल्या समाजाचे सुशिक्षित बांधव आहेत, यांनी आपल्या पाल्यांना मी क्लर्क झालो तर माझा मुलगा माझा क्लास 1 अधिकारी झाला पाहिजे, अशा प्रकारे आपले शैक्षणिक डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. आपण विचार करतो मी क्लर्क झालो तर माझा मुलगा बी क्लर्क झाला तरी चालेल, कुठली नोकरी मिळालीच चालेल. आपली परिस्थिती त्यावेळेस तशी होती म्हणून आपण ते जास्त आपण हातपाय पसरू शकलो नाही. पण आज आपण स्टेबल आहोत, आपल्याला मुलांच्या शिक्षणाचा जो दर्जा आहे तो वाढवण्यासाठी संधी आहे. आपल्याकडे जर रिसोर्सेस आहेत, चांगल्या शाळेमध्ये आपण त्यांना ठेवू शकतो, तर मग आपण त्यांना मोठं होण्याचं स्वप्न का नाही दाखवू शकत? त्यासाठी त्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण का नाही देऊ शकत? चांगली कोचिंग का नाही देऊ शकत? त्यांना ती मोठी स्वप्न का नाही दाखवू शकत? तर आपल्याला ते करणं गरजेचं आहे. आपण यासाठी जे मेहनती आहेत ते तर बनतीलच, पण आपल्याला ज्यावेळेस अक्कल आलेली की अशी पदं पण भरली जातात आणि यासाठी असा अभ्यास करायला पाहिजे, तर आपण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. याच धर्तीवर मी एक NGO रन करत असतो, ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशन. तिचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्या आदिवासी समाजाचा ऍडमिनिस्ट्रेशन, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन आणि स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये टक्का वाढला पाहिजे. मी एकटा नाही ती रन करत, माझ्यासोबत तुमच्यासारखे सर्व जे समाज बांधव आहेत, सरकारी नोकरीला असतील, अधिकारी पदावर असतील, सुशिक्षित असतील, असे 500 ते 600 आपले ट्रायबल समाज बांधव मिळून आपण एकत्र ती NGO रन करतो. तिच्यावर माझा लेक्चर आहेच 2 तारखेला, त्यावेळेस मी तिच्यावर सविस्तर बोलेलच. परंतु आज तुम्ही या वेबिनार मध्ये ज्यावेळेस आलेले आहात तर तुमचे इनपुट्स आपण आता याच्यामध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. माझे विचार स्पष्ट आहेत की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आपला टक्का वाढला पाहिजे. ST कॅटेगरीचे 7.5% तर भरलेच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त पदांपर्यंत आपला समाज कसा पोहोचेल लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये, त्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर सचिन सर, आता आपण चर्चेला सुरुवात करूया, म्हणजे जास्तीत जास्त पार्टिसिपंट त्यांचे इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊ शकतील आणि एक शैक्षणिक चळवळ, आपली विद्यार्थ्यांना घडवणारी, मोटिवेट करणारी, इन्स्पायर करणारी एक चळवळ प्रत्येक ठिकाणी कोणत्या का नावाने असो ना, आपण सांगत नाही की ट्रायबल टॅलेंट सर्च फाउंडेशनने प्रत्येक ठिकाणी काम केलं पाहिजे. कुठेही काम झालं तरी चालेल, कोणत्याही नावाखाली काम झालं तरी चालेल, कोणीही काम केलं तरी चालेल. अल्टिमेट उद्देश हा असला पाहिजे की आपला समाजातला युवक घडला पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे की समाज घडवायचा असेल तर युवकांना घडवा.
युवकांना घडवायचं असेल तर दर्जेदार शिक्षण मिळवून द्या आणि दर्जेदार शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकीची जाणीव त्यांना करून द्या, तर तो युवक घडू शकेल. हे आमचं धोरण आहे आणि हे आमचं म्हणणं पण आहे. कोण काम करते याला महत्व नाही, काय काम करते याला महत्व आहे आणि कसं त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं याला महत्व आहे. आम्ही फक्त चर्चांवर विश्वास ठेवत नाही, गप्पांवर विश्वास ठेवत नाही, तर कृतीमध्ये आपले विचार कृतीमध्ये कशी येतील याच्यासाठी प्रयत्न करत असतो. तर आपण आता चर्चेला सुरुवात करू. एक्झॅक्टली सर, थँक्यू फॉर डिटेल गायडन्स. खूप वेगवेगळी स्टॅटिस्टिक मधून पण माहिती दिली. सरांनी सांगितल्याप्रमाणे ते खूप महत्वाचं वाक्य आहे की ते फक्त वेबिनारसाठी किंवा सांगण्यासाठी नाही, त्याने ऍक्च्युली इनिशिएटिव्ह ऑलरेडी चालू केलाय, काम पण करतायत. त्याचं सविस्तर डिटेल सेशन आहेच, नेक्स्ट सेशन TTSF बद्दल डिटेल सांगतीलच ते खूप महत्वाचं आहे. आपण काम सुरू करूया आणि प्रत्यक्ष जे ज्या गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करूया. रवींद्र दा चौधरींनी हँड रेज केलाय. रवींद्र दा प्लीज. खर्डे साहेब, खर्डे साहेब, तुमचं प्रथम अभिनंदन. ही चर्चा तुम्ही इनिशिएट केली सगळ्यांनी. आपलं प्रतिनिधित्व का असं आहे तर माझ्या लक्षामध्ये असं आलेलं आहे, मी मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयात प्राध्यापक आहे. बरेचशा वेळेस काय होतं माहितीये का, आपल्या पालकांनाच माहित नसतं की आपल्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. आपण त्यांना आतापर्यंत कसं झालेलं आहे माहितीये का, फक्त आपण शिकलेलो आहोत. म्हणजे आपल्या वडिलांची पिढी वगैरे म्हणा, ते त्यांनी फक्त शिकले, नोकरीला लागले, पण ते अवेअर नव्हते. आणि हा अवेअरनेस आताच्या पिढीमध्ये आलेला आहे. आताच्या यंग जनरेशन ची जी पिढी आहे ती नंतर खरंच चांगली होणार आहे. पण याच्यासाठी जे अजूनही काही विद्यार्थ्यांमध्ये ना, अजून विद्यार्थी आपले बरेचसे बुजरे आहेत आणि सोशल कॉन्टॅक्ट मध्ये फारच कमी आहेत. एकदा त्यांनी एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतलं की त्याच्यामध्ये आपल्या सोबत कोण आपला भाऊ आहे किंवा सिनियर कोण आहे, ज्युनियर कोण आहे, यांचा कम्युनिकेशन गॅप एवढा अजूनही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. आम्ही फार प्रयत्न करतो एकत्र आणण्याचा, पण ते तेवढ्या पुरते येतात, त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का ते निघून जातात, पुन्हा टच मध्ये राहत नाही, काही होत नाही. तर हा एक मेजर डिसएडव्हान्टेज आहे असं मला वाटतं. हे आम्ही स्वतः अनुभव घेत आहोत TTSFच्या माध्यमातून. मागच्या 3-4 वर्षापासून आम्ही पण विद्यार्थ्यांना मदत करत आहोत, सगळे आपली जी NGO आहे तिच्या मार्फत. त्या विद्यार्थ्यांमधनं खूप कमी विद्यार्थी रेसिप्रोकल व्ह्यूने परत जोडले जातात. जे विद्यार्थी, काही विद्यार्थी सक्सेस झाल्यानंतर परत या सामाजिक जे चळवळ आहे हिच्याकडे लक्ष देत नाही. ठराविकच विद्यार्थी आहेत जे अजूनपर्यंत खूप कमी पर्सेंट मध्ये, जे टॉप 20 सिलेक्टेड विद्यार्थी आहेत ते खूप कमी पर्सेंट मध्ये आमच्या सोबत जोडलेले आहेत. काही विद्यार्थी सक्सेस झाल्यानंतर अशा सामाजिक चळवळीला, जिच्या भरोश्यावर ते नोकरीला लागले, ते विसरून जातात. परंतु आपल्याला त्यांना यासाठी आपल्याला काय करावं लागेल की त्यांना जागरूक करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी, आम्ही आजच्या मीटिंग मध्ये तेच आमचं आत्मपरीक्षण झालं की आपण ज्या विद्यार्थ्यांना नोकरीला लागण्या इतपत सर्व NGO मिळून आपण खर्च करतो, त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्या लेवलला पोहोचवतो, त्यानंतर तो आपल्याला का विसरतो, याची आम्ही कारण मीमांसा केली, आत्मपरीक्षण केलं. तर आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही त्यांना आम्ही जे विचार करतोय ते विचार त्यांच्या डोक्यामध्ये घालायला कमी पडलो. आम्ही त्यांना फक्त एकाच बाजूने दाखवलं की आम्ही तुमच्यासाठी काय करतोय, पण आम्ही का करतोय आहे, हे झाल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे हे फ्रिक्वेंटली आम्ही त्यांना सांगण्यापासून लांब राहिलो, किंवा आमच्याकडनं ती चूक झाली की आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये कमी राहिलो ते सक्सेस होण्याच्या मार्गावर असताना. तर आपल्याला ज्यावेळेस अशा प्रकारे विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचत असतो, तर सगळ्यात पहिले त्यांना आपल्याला बौद्धिक पातळीवर आणि भावनिक पातळीवर आपल्या समाजासोबत जोडणं गरजेचं आहे की आम्ही जे करतोय ते तुम्ही का केलं पाहिजे. आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये ती वैचारिक परिपक्वता येत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन करू शकत नाही की आम्ही तुम्हाला घडवलं म्हणून तुमचे कान धरून आम्ही तुम्हाला पण आणतो, तुम्ही पण काम करा समाजासाठी. आपण काम केलं, हा आपलं कर्तव्य होतं आणि त्याचा लाभ घेणं त्याचा हक्क होता. त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणं सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे.
म्हणून आपल्याला अशा प्रकारे लाभार्थी विद्यार्थी आहेत त्यांना मेंटली सुद्धा आपल्याला समाजासाठी प्रिपेअर करणं गरजेचं आहे, भावनिक दृष्ट्या प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आपण त्यांना बंधन घालू शकत नाही. बाप असतो, आपल्या मुलाला शिकवतो, नोकरीला लावतो, त्यानंतर मुलगा नोकरीला लागल्यानंतर त्याची वैयक्तिक विल पॉवर होऊन जाते की त्याने त्याच्या आई वडिलांकडे कुटुंबियांकडे किती लक्ष द्यावं. त्याच्यावर ते बंधनकारक नसतं की त्याने ते आई वडिलांना बघितलंच पाहिजे, भावंड्यांना बघितलंच पाहिजे. तर त्या बापाचे संस्कार पण तसे असले पाहिजे की मुलगा नोकरीला लागल्यानंतर स्वतःच्या पावलावर उभा राहिल्यानंतर आई वडिलांना बघण्याची त्याच्यामध्ये एक मानसिकता तयार झाली पाहिजे. एक जे कनेक्शन आहे, भावनिक कनेक्शन आहे, रिस्पेक्टफुल कनेक्शन आहे, ते तयार झालं पाहिजे. म्हणून हे आपली जबाबदारी आहे की आपल्या समाजाचे जे घडणारा विद्यार्थी आहेत ते अजून जास्त आपल्यासोबत कनेक्ट झाले पाहिजेत. आपली जी टीम आहे ती वाढली पाहिजे. सर, मला याच्यावरती एक म्हणायचं आहे की जसं मॅनेजमेंटमध्ये एक पर्टिक्युलरली टीम असते, म्हणजे त्या टीमचं काय कसं माहितीये का, एखाद्या मॅनेजमेंटमध्ये एखादं प्रोडक्ट आपण मार्केटिंग करतो, मार्केटिंग झाल्यानंतर त्याचा फॉलोअप वगैरे घेतो, तर या फॉलोअप साठी आपल्याला असे काही स्वयंसेवक तयार करता येईल का ज्यांचं म्हणजे पर्टिक्युलरली बंबार्डिंग असेल, यार तू समाजापासून लांब जातोय, तू कोण होतास, काय होतास, आता तू दुसऱ्यासाठी निदान एक विद्यार्थी तरी तू गाईड कर किंवा काय कर, असं जर ह्या पद्धतीचं आपल्याला काय करता येईल का? अजय सर, म्यूट झालाय तुमचा व्हिडिओ. येतोय आवाज. हा हा, आला. म्यूट झालाय सर परत. अनम्यूट आहे, बहुतेक कनेक्शन लूज असेल. प्लीज एकदा सर वायर चेक करा. म्यूट केलंय सर, म्यूट केलंय तुम्ही. आता येतोय आवाज? हा, येतोय. ओके ओके, सॉरी, ते मी स्पीकर काढून ठेवलं होतं. मला वाटलं इनपुट माझं इथून आहे आणि आउटपुट लॅपटॉप मधनं आहे, त्यामुळे डिस्टर्ब झालं मी ते. तर आपल्याला जे आहे इनडायरेक्टली त्या विद्यार्थ्यांना एक्झाम्पल तयार करून, तुम्ही एका विद्यार्थ्याला दुसऱ्याचं नाव दाखवून सांगा की तो विद्यार्थी असं करतोय, तू पण असं केलं पाहिजे, असं एक्झाम्पल समोर ठेवून आपल्याला त्यांना मोटिवेट करावं लागेल, इन्स्पायर करावं लागेल. समाजसेवा जी आहे ना, ती जबरदस्तीने कोणाकडनं होणार नाही. ही इंटरनल, म्हणजे त्याच्या रक्तामध्ये ती उतरली पाहिजे तरच होणार आहे. आपण जबरदस्तीने एखाद्याला सांगू की तू विद्यार्थ्यांना अडॉप्ट कर, हे कर, ते कर, तर ते थोड्या दिवसासाठी करतील, नंतर परत ते सोडून देतील. तर यासाठी आपल्याला असे समाजातले सगळ्याच लोकांकडनं आपण हे एक्सपेक्ट करणार नाही की तुम्ही समाजसेवा करा आमच्यासारखी. खूप कमी लोक असे मिळतील तुम्हाला जे खरं मनापासून समाजासाठी झटणारे असतील आणि काम करणारे असतील. तर त्याच लोकांना आपल्याला त्यांच्याकडनंच विदाऊट एक्सपेक्टेशन आपल्याला काम करून घ्यावं लागेल. वायोस म्हणून आहे, त्यांनी हँड रेज केलाय. प्लीज एकदा, तुमचा प्रश्न आहे का? हॅलो, तुमचं नाव सांगून आणि प्रश्न विचारू शकतो. हा, मी विकास आहे. माझा प्रश्न नाहीये. तर मगाशी आपला विषय चाललेला होता की आपले आदिवासी बांधव रिझर्वेशनचा पुरेपूर फायदा घेऊ शकत नाही असं. तर आपण जो विचार करतोय खूप वरचा लेवलला विचार करतोय. जर आपण ग्राउंड लेवलला विचार केला तर आपले आदिवासी बांधव खूप गरीब असल्यामुळे ते त्यांचा पाल्याला आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकवायला टाकतात. जास्तीत जास्त आपले मुलं आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकत असतात आणि आदिवासी आश्रम शाळेमध्ये परिस्थिती अशी आहे की शिक्षक वेळेवर शिकवत नाही, त्यांचं सिलेबस पूर्ण होत नाही. बरेच ठिकाणी अशी परिस्थिती की त्यांचा पहिला धडा पण शिकवण होत नाही आणि आपले मुलं जास्तीत जास्त तिथेच शिकत असतात. आणि वरचे जर कमिटी आली किंवा साहेब आले तपासायला तर 1000-2000 रुपये कोंबडी खाऊन चालले जातात आणि असं मॅटर सेटल करून घेतात. तर याच्यावर कोण अंकुश आणणार? आपल्या समाजासाठी ज्या शिक्षण देणारे ज्या संस्था आहेत, मग खाजगी असतील सरकारी असतील, त्या शिक्षण संस्थांवर वचक किंवा त्या शिक्षण संस्था बरोबर काम करत आहेत की नाही हे पाहणं फक्त अधिकाऱ्याचं काम नाही, तर त्या समाजाच्या प्रतिनिधींचं सुद्धा काम आहे. तो अधिकारी नोकरीने बंधनकारक असतो, तो येऊन त्याचं काम करून जातो,
पण आपण आपल्या समाजासमोर होणाऱ्या ज्या चुकीच्या घटना असतात शाळांमध्ये, संस्थांमध्ये, त्या आपल्याला माहिती असताना सुद्धा आपण त्यांना स्पष्ट विचारू शकत नाही. आपल्या गावाची ग्राम शिक्षण समिती असेल किंवा त्या शाळेची शिक्षण समिती असेल, त्याच्यामध्ये आपल्या समाज बांधवांची नावं आहेत. त्यांना तुम्ही विचार केलं पाहिजे की तुमच्याकडे किती मोठी जबाबदारी आहे समाज घडवण्याची. तर आपले समाज बांधव ज्यांच्याकडे ही जिम्मेदारी असते त्यांना काही जास्त माहिती असते नाही या बाबतीत. तर या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जर दखल घेतली, आपल्या समाज बांधवांच्या अधिकाऱ्यांनी जर दखल घेतली, तर त्याचा आपल्या समाज बांधवांना जास्त फायदा होऊ शकतो असं वाटतं मला. आपल्या गावामध्ये किंवा आपण ज्या परिसरामध्ये नोकरी करतो, आपलं गाव आहे, तिथले जेवढे नोकरीला असलेले समाज बांधव आहेत, वेळ काढून आपल्या जिल्हा परिषद शाळेला भेट देतो का आपण? तिथल्या आश्रम शाळेला भेट देतो का? तिथं शाळा आहे तिथं जाऊन पाहतो का काय चाललंय? तुम्ही डायरेक्ट वर्गात नका जा, पण मुख्याध्यापकासोबत जाऊन डिस्कशन करतो का आपण की तुमच्या शाळेत पोरांचं काय चाललंय, कसं चाललंय, आमच्या गावातले पोरं आहेत, परिसर पोरं आहेत, त्यांचं शिक्षणासाठी तुम्ही काय उपक्रम घेतायत, आमच्याकडनं काय मदत लागेल का, एखादा चांगला लेक्चरर मागवू का, किंवा एखाद्या विषयावर मार्गदर्शन करू का, म्हणून आपण वेळ देतो का शाळांना? आपण ढुंकून सुद्धा पाहत नाही तिथं काय चाललंय. आपल्याला काय वाटतं काय माहिती. जर आपण सुशिक्षित समाज बांधव आपल्या गावांमधल्या उपस्थित नसतात, आपल्या गावांमध्ये जर आपणच जर आपल्या शाळांकडे दुर्लक्ष करणार, तर मग त्या अधिकाऱ्यांकडनं काय अपेक्षा ठेवणार? आणि आपल्या गावातले जे पारंपरिक शिक्षण समितीचे सदस्य असतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? म्हणून आपल्याला तिथे एंट्री करणं गरजेचं आहे. स्लाइटली आपल्या परिसरातल्या शिक्षण संस्थांमध्ये इनडायरेक्टली त्यांना न कळता, त्यांच्या भावना न दुखवता तुम्हाला एंट्री करून त्यांना इन्स्पायर करून त्यांना संधी दिली पाहिजे थोडंसं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन देण्यासाठी. आपण दुर्लक्ष करतो. आपली मुलं ज्या शाळेत शिकायला जातात ना, त्या शाळेमध्ये आपण अधिकाराने प्रश्न विचारतो शहरामध्ये, माझ्या मुलाचं हे मेरिट स्कोर, हे ग्रेड का मिळाला, या विषयामध्ये का कमी गुण मिळाले, पण माझ्या भावाची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतायत त्याच्याबद्दल आम्ही विचार करत नाही की गावाच्या जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक रोज येतो का, आश्रम शाळेमध्ये शाळा ज्या आहेत तिथल्या शिक्षकांची भरती रेग्युलर झाली आहे का, सर्व विषयांसाठी शिक्षक आहेत का, हे आपण कधी बघत नाही. आज तुमच्या गावामध्ये आश्रम शाळा तिथला मंजूर संख्या किती आहे आणि एकूण काम करणारे किती आहेत हे आम्हाला माहिती नाही. विषय शिक्षक आहेत की नाही ते माहिती नाहीत. पोर्शन पूर्ण होतं का नाही ते माहिती नाहीत. का नाही? आपण त्या गावाचे प्रतिनिधी आहोत, आपला अधिकार आहे. आपण पाहिलं पाहिजे की आपल्या समाजासाठी ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा कसा आहे, आणि जर तिथं योग्य चालत नसेल त्याच्यावर तुम्ही लेखी तक्रार द्या त्यांच्या वरिष्ठांकडे. तिथं जर तुम्हाला त्याचं समाधान मिळालं नसेल, त्यांचे अजून वरिष्ठ असतील त्यांच्यापर्यंत पोहोचा. आपला शिक्षणाचा अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे, त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष करणार, बेसिक नीड आहे ती आपली सर्वांची. शिक्षणच एक असं माध्यम आहे की जे आपल्या समाजाला वर नेऊ शकतं, पुढे नेऊ शकतं, प्रगतशील बनवू शकतं. त्याच्याचकडे आपण शिकलेले समाज बांधव दुर्लक्ष करतो, मग बाकीच्यांकडनं काय अपेक्षा ठेवणार आपण? म्हणून आपली चूक आहे ती. ज्या पर्सेंटमध्ये आपण पुढे आलो आहोत, आपण आपल्या बॅक टू सोसायटी म्हणून जे आपलं एक म्हणजे आपली जबाबदारी आहे तिच्यापासून आपण पळतो आहोत, म्हणून हे सगळं होत आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, कोणीही केलं तरी चुकीचं आहे. जे चुकीचं समर्थन केलं ते आपण म्हणजे आपण समाजाचे असताना सुद्धा आपण मेल्यासारखे आहोत. मग प्रेमाने पण समजावता येतं आपल्याला. प्रत्येक ठिकाणी आंदोलन, मारामारी, झगडे नाही करायचे. आपण त्यांना इन्स्पायर केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे, शिव्या नाही गाळल्या पाहिजे. कारण आतापर्यंत ते जे वागतायत ना, तुम्ही उच्च जिथं वेल एज्युकेटेड समाज आहे, कोकण विभाग वगैरे, इकडे नोकऱ्या करतात आपले समाज बांधव. तिथं बघा बरं, तिथले पालक कसे सरळ वर्गामध्ये येतात आणि माहिती घेतात, सर रोज येतात की नाही, शिकवतात की नाही, ते काय एवढे अवेअर आहेत? ते का मास्तरला सांगत नाही की बंद कर शाळा, चल घरी चहा पिऊ? ते सांगतात पहिले वर्गात शिकवा, आमच्या मुलांना घडवा. तिकडं एक साक्षरता दर चांगला आहे, समाजाची जाणीव चांगली आहे, अधिकारांची जाणीव चांगली आहे, त्यामुळे ते आपल्याकडनं जो तिथं नोकरीला असतो त्याला व्यवस्थित इन्स्पायर करतात, मोटिवेट करतात. नाही ऐकलं तर अजून दुसऱ्या मार्गाने त्यांना काम करायला लावतात. आपण शाळा बंद असली तरी विचार करत नाही रविवार आहे का सोमवार आहे. हे आपलं पुढे खूप महत्वाचा मुद्दा आहे. रवींद्रदा, तुम्ही काही ऍड करताय?
आशिष हॅलो हॅलो अजय सर, मी हा, आशिष सर. सरतबे बोलतोय. हा. मी प्राध्यापक आहे पुण्यामध्ये हा, हा. आणि तुम्ही जे काम करताय TTSF थ्रू ते मला हो. मी पाहिलेलं आहे ते, त्यामुळं त्याचा पहिल्यांदा अभिनंदन. तर माझा Thank एक you, प्रश्न काय आहे सर, तर जी पदभरती होते आणि जे प्रमोशनिंग साठी असतं तर त्यामध्ये कुठेतरी हा समाज मागं पडतोय, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? रिक्रुटमेंट अँड प्रमोशनिंग. कारण की सर मी एक पुणे जिल्ह्यातला एक किस्सा सांगतो, गोष्ट सांगतो. 12 वर्षापासून एक ST ची पोस्ट भरली गेली नव्हती. ओके. 12 वर्षापासून. पण शेवटी आम्ही आंदोलन करून ती ST ची पोस्ट भरायला लावली, म्हणजे गेल्या वर्षी. तर ओके. 12 वर्ष संघर्ष करावा लागला सर एका पोस्टसाठी STच्या. तर अशा अनेक पोस्ट आहेत सर, प्राध्यापक भरती म्हणा किंवा गव्हर्नमेंटच्या जागासाठी म्हणा किंवा खाजगी क्षेत्रात म्हणा, तर त्या भरल्याच जात नाहीत. तर यासाठी आपण काय केलं पाहिजे? आणि दुसरी सर मुद्दा माझा प्रमोशनिंगचा. भरपूर लोकांना, जसं तुम्ही आता स्लाइड मध्ये पण दाखवलं सर, मोर दॅन 13,000 पेक्षा जास्त लोकांना प्रमोशन नाही अजून. प्रमोशनिंग दिलं जात नाही. तर तिथं काही तर आहे ना सर? कारण की जर जो रिपोर्ट असतो, CR म्हणतो आपण, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, तो कुठेतरी दिला जात नाही का? किंवा ते टाळाटाळ करतात का? त्या संदर्भात माझा प्रश्न होता सर. आता ज्यावेळेस 12 वर्षापासून एक ST कॅटेगरीचं पद भरलं जात नाही, त्यावेळेस तुम्ही 12 वर्ष ज्यावेळेस आंदोलन केलं, त्या संपूर्ण काळामध्ये त्या पदा संदर्भात ज्या लिगल प्रोव्हिजन आहेत त्यांचा तुम्ही चांगला अभ्यास करून घेतला असेल. बरोबर सर. बरोबर आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत, आपले जे अधिकार आहेत आणि आपले कर्तव्य आहेत, आपले समाज बांधव यांचा अभ्यास करत नाहीत. आपल्या जे पदं भरली जात नाही त्याच्या मागची कारण हे आहेत मेन, की आपण त्याचं प्रोव्हिजन आहेत, संविधानातली प्रोव्हिजन असेल किंवा त्याच्यासाठी जो काही कायदा केला असेल, नियमावली तयार केली असेल, त्याचा आपण अभ्यास करत नाही. म्हणून आता रिझर्वेशन इन प्रमोशन म्हणून जे आहे त्या मुद्द्यावर कोर्टामध्ये पण केस चालू आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा आपले काही समाज बांधव आहेत त्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर प्रमोशन जे आहे, प्रमोशनसाठी आपल्याला जे इंदिरा स्वामी आपलं एक 1990-92 ची काहीतरी केस आहे, ती 95 ची काहीतरी, तिथून आपल्याला त्याचा थोडासा सविस्तर अभ्यास करावा लागेल आणि त्याचे लिगल प्रोव्हिजन्स त्या बघाव्या लागतील. मी या विषयावर अजून पाहिजे तसं अभ्यास केला नसल्यामुळे कुठल्याही जास्त स्पष्ट न करता मी तुमच्या जे प्रश्न आहेत त्याचा मी थोडासा लिगल अभ्यास करून मी तुम्हाला त्याचं उत्तर पाठवेल. आणि सर दुसरं एक आहे, मी स्वतः ST कॅटेगरी मधला नाही, मी SC कॅटेगरी मधला आहे आणि मी रिसर्च करतोय सर ट्रायबल वरती, ऍडमिनिस्ट्रेशन वरती. ओके. लास्ट टाइम म्हणजे 1 वर्षापूर्वी मी RTI टाकला होता रिगार्डिंग आदिवासी शाळांमध्ये जी भरती असते, तर त्यामध्ये 3,000 कमी जागा त्यांनी रिक्रूट करणार होते. जर ऍक्च्युअल मध्ये जर काढायचं म्हणलं, एक समिती होती, त्या समितीने सांगितलं की 13,900 जागा भरायच्या आहेत तुम्हाला आदिवासीमध्ये. त्याची भरतीची जाहिरात पण निघाली होती सर, पण ती कमी प्रमाणात निघाली होती. त्यावेळेस मी पाठपुरावा करून नाशिकमध्ये जाऊन ते केलं होतं, पण तरी सर प्रशासकीय दृष्टिकोनातनं कुठेतरी तो आडमुठेपणा येतो का? किंवा की आपल्याला रिक्रुटमेंट सांगितली एवढी 100% रिक्रुटमेंट करायची, तरी प्रशासकीय धोरणामुळे ती रिक्रुटमेंट कमी होते, पदभरती कमी होते, पण त्याचं कुणाकडे लक्ष जात नाही. याच्यामध्ये प्रशासनाविरोधात आपण कोर्टामध्ये जे आहे, कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध आपण दाखल केलं पाहिजे तक्रार. कारण जे पार्लमेंट आहे किंवा विधानसभा आहेत, यांचे जे कोणतेही आदेश आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जर प्रशासन जर मागे पडत असेल, तर आपल्याला जे कोर्ट आहे, न्यायव्यवस्था आहे, तिच्याकडे जाणं गरजेचं आहे. त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रोव्हिजन त्या दाखवून आपल्याला त्यांच्याकडनं तसा आदेश काढून घ्यावा लागेल आणि शासनाला किंवा प्रशासन आहे त्यांच्यापर्यंत हे मॉनिटरिंग सिस्टम चालली आणि आपण पूर्ण पद जे मंजूर आहेत ते भरले पाहिजे. त्यासाठी ज्या पद्धतीने जाहिरात असेल किंवा त्याच्या आधीच ती मंजूर असेल ती भरणं त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. ओके सर, धन्यवाद सर. थँक्यू. छान वाटलं तुम्हाला सर, तुम्हाला बोलून आज. थँक्यू. तुमचं काम ऐकून आम्हाला पण आनंद वाटला की ट्रायबलवर आपण रिसर्च करत आहात आणि त्याचा फायदा नक्कीच समाजाला होईल.
त्या सर रिसर्च माझा मधले जे फाइंडिंग आहेत त्या फाइंडिंग जर ट्रायबलमध्ये आम्हाला सर कळाल्या तर आम्ही पण त्या गोष्टींकडे लक्ष देऊ. कारण सर ट्रायबल मध्ये सर माझा ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट आहे, प्रशासकीय भाग आहे. तर ओके मी 2 महिन्यानंतर म्हणजे आता कोरोनाचा पिरियड झाल्यानंतर मे महिन्यामध्ये माझी मी एक कॉन्फरन्स घेणार आहे ट्रायबल सब ओके प्लॅन वरती. तर ओके अवश्य तुम्हाला सर बोलवेन मी. नक्की नक्की आम्हाला तुमचा रिसर्च वाचायला आवडेल. जे सर आमचाच आरसा आम्हाला तुम्ही दाखवणार ते आमच्यासाठी खूप चांगलं राहील. हो सर, हो सर. हो थँक्यू थँक्यू. सर. ओके. चेतन हँड केलाय, काही प्रश्न? प्रश्न नाही, ऍडिशनच आपलं नेहमीप्रमाणे, कारण की सरांचा टॉक तर फुल प्रूफ आहे. त्याच्यामध्ये फक्त काही गोष्टी जशा होत्या की प्रशासकीय सेवेमध्ये मुलांची उदासीनता आहे, कारण की ग्रॅज्युएशन झालं किंवा इतर जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज अजून त्या आहेत त्याच्याकडे ते जास्त अट्रॅक्ट होतात. BSc झालं किंवा डिग्री मिळाली आणि बँकिंग क्षेत्र किंवा शिक्षकी क्षेत्रामध्ये ज्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या मिळत गेल्यामुळे मोस्ट ऑफ द जो मास होता टॅलेंटेड तोही तिकडे वळला. मध्ये मेडिकल फील्डमध्ये खूप लोक गेली आणि आता मास्टर लेवलला जरी आले तरी मी पाहतो की ते सगळे ग्रॅज्युएट कॉलेजेस किंवा ज्युनियर कॉलेजेसला शिकवण्यामध्ये इंटरेस्टेड असतात. मास्टर लेवल युनिव्हर्सिटी लेवलला सुद्धा हार्डली 1-2 जण असतात. मी जेव्हा युनिव्हर्सिटी जॉईन केलं तेव्हा महाराष्ट्रामधून मी फक्त दुसरा एक प्राध्यापक होतो जो म्हणजे फिजिक्समध्ये सेट होऊन जॉईन झालं युनिव्हर्सिटीला. बाकी माझ्या अगोदरचे जे होते ते आता रिटायरही झाले असतील, सेट पास झालेले. तर त्या एक्झाममध्ये त्या मुलांचा कल कमी असतो आणि कॉन्फिडन्स नाही आहे त्याच्यामध्ये आणि सातत्य ठेवण्यासाठी किंवा ते स्वतःलाही सांगत नाही की मी पास करेन असं. तो जो कॉन्फिडन्स असतो की मला हे करायचंच आहे, ती इच्छाशक्ती कमी पडते त्यांची. आणि आपण कितीही बूस्ट केली तरी परिस्थितीच्या अभावाने बघितलं मी बहुतेक MSCच्या मुलांकडून की आताही नेट JRF क्लिअर झालेला मुलगा 2 जण आहेत, पण त्यांना रिसर्च ऑपॉर्च्युनिटी TIFR BRC IIT ला दिले आम्ही. पण ते थोडेसे पगार मिळेल की नाही किंवा आपलं सर्व्हायव्हल कसं होईल या दृष्टीने त्यांनी सिनियर कॉलेजेस जॉईन केले. म्हणजे JRF मिळालेला मुलगा असा आहे आदिवासी मधला की दिल्ली UGC कडनं त्याला 40,000 ते 50,000 रुपये स्टायपेंड डायरेक्ट मिळेल. जसं PhD जॉईन करतो त्याला 3 वर्ष 4 वर्ष PhD संपेपर्यंत मिळतं. आणि आदिवासी असल्यामुळे IIT BRC ला जर गेला तर त्या मुलाला परदेशामध्ये पोस्ट डॉक्टरल फेलोला जायची संधी चांगली मिळते. आणि त्याचा खर्च तिथले इन्स्टिट्यूट करतात. जसं मध्ये मुद्दा आला की परदेशी शिक्षणासाठी आपल्याला फंडिंग पाहिजे, तर जर स्कॉलरशिप परदेशातून मिळाली रिसर्चला जनरली जी मिळते माझ्या अनुभवाप्रमाणे, तर ती मुलं स्पेन, फ्रान्स आहे किंवा इतर देशात जाऊन PhD करू शकतात, पोस्टडॉक करू शकतात. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आता यावर्षी घटना एक घडली की एका केमिस्ट्रीच्या मुलाने जवळपास रिसर्च करून 26 पेटंट घेतले. त्या पेटंटच्या जोरावर त्याला स्वीडनमध्ये PDF मिळाली आणि 3 वर्षासाठी त्याला 1.25 कोटी रुपये मिळाले स्टायपेंड. आता त्याने आयुष्यभर काम नाही केलं तरी फरक पडत नाही, 3 वर्षानंतर तो 2.25 कोटी रुपये आरामात घेऊन येईल. एवढी प्रचंड स्टायपेंड मिळते. तर एक तेही तुमचं इकॉनॉमिकल स्टेबिलिटी ही तुम्ही बघू शकता. त्याच्याजवळ 26 पेटंट आहेत. एखादं पेटंट जरी मेडिकल फील्डमध्ये चाललं तर कुठल्या तरी औषधामध्ये कामात आलं तर ते रॉयल्टी मिळेल ती वेगळी. तर ज्या वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत त्या त्यांना आपल्याला दाखवायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप करणं की थोडासा पुश कर, थोडं 2 दिवस कळ काढ आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे बेनिफिट मिळेल त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच नाही तर तुमच्या समाजालाही पुढे तुम्ही आणू शकता. आणि विविध उदाहरणं आपल्याला बघायला मिळतील. जसं आता त्या छत्तीसगडमध्ये ट्रायबल व्हाईस चान्सलर लेडी झाल्या, तसे आपल्याला काही एक्झाम्पल द्यावे लागतील. आपले डॉक्टर रवी आहेत, आम्ही काश्यामध्ये प्रोग्राम घेतला होता मुलांसाठी, TTSF मार्फतच घेतला होता. करिअर गायडन्सचा प्रोग्राम होता आणि विविध ग्रुप्स आणि 1000 लोकांपर्यंत ऍडव्हर्टाईज करून ही जेमतेम 40-50 मुलं आली 10वी-12वी पासूनची. तर त्यांनी आपले मित्र परेलमधून आणले ते. तर एक उदासीनता आहे पालकांमध्ये, सुशिक्षित लोकांमध्ये जास्त उदासीनता आहे की करिअर गायडन्ससाठी कसं आणायचं त्यांना आपण किंवा कशाला आणायचं. आपल्याकडे म्हणजे एक संकुचितपणा आहे की दुसरा कोणीतरी करिअर गायडन्सला आला तर ते धावत जातील
पण स्वतःच्या कम्युनिटीचा कोणी करिअर गायडन्स करत असेल तर तो काय करेल म्हणजे या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं जातं. ती एक उदासीनता घालवण्यासाठी आपल्याला सतत पंपिंग करावं लागेल त्या एनर्जीला, की हे असे प्रकरण आहेत आणि असे उदाहरणं आहेत आणि त्याच्यातून मग जी मुलं येतील आणि प्रश्नोत्तरामध्ये मुलांचा कल बघितला की शॉर्टकट काय आहे स्पर्धा परीक्षा पास होण्याचा किंवा काय, तर कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी शॉर्टकट नाही आहे. मी फिजिक्समध्ये सेट पास केली, मी 10 वेळा 5 वर्ष सतत 10 वेळा परीक्षा दिली आणि ज्या दिवशी मी सेट पास झालो तेव्हा महाराष्ट्रातला फक्त दुसरा विद्यार्थी होतो ज्याने सेट पास केली ते भौतिकशास्त्रामध्ये. तर त्याच्यानंतर आता जर लिस्ट बघाल तर जवळपास 50 ते 60 मुलांनी सेट परीक्षा पास केली. त्याच्यामध्ये परीक्षा पद्धतीमधला बदल पण आहे. आणि दुसरी अडचण आपली आहे की आपला कुठलाच प्रतिनिधी परीक्षा सेट करण्याच्या मेकॅनिझम मध्ये नसल्यामुळे हे जे एक विशिष्ट ग्रुप आहे यांनी आपल्या सोयीने परीक्षा पद्धती सेट केलेल्या आहेत, त्या ब्रेक करणं गरजेचं आहे. कारण त्यांचे पेपर आणि त्याचा पॅटर्न सेट असतो आणि तो त्यांच्या स्मरणशक्ती आधारित किंवा त्या पद्धतीने चालतो. आपल्याला ते गोष्टी जाणून त्या पद्धतीने तिला ब्रेक करणं आणि आपल्या मुलांच्या दृष्टीने ती बदलून घडणे तीच परीक्षा पद्धती महत्वाचा आहे. हा प्रयोग मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये केला. माझ्या सब्जेक्टमध्ये पेपर सेट करताना मी एकमेव असल्यामुळे नंतर बघितलं की जी मुलं आउट ऑफ आउट मार्क घेणारे कॅलिबर असलेली मुलं ही उडाली, कारण त्याच्यामध्ये मी 20% प्रश्न बुद्धीचा वापर करून थोडंसं IIT पद्धतीने केल्यानंतर ती मुलं आउट ऑफ आउट येणं बंद झालं. तर ही परीक्षा पद्धती आपल्याला समजून तिच्यात मॉडिफिकेशन गरजेचं आहे. आणि एवढं सगळं असलं तरी इंटरव्ह्यू पॅनलमध्ये आपले प्रतिनिधी असणं गरजेचं आहे, कारण की इंटरव्ह्यू पॅनलमध्ये जो विशिष्ट ग्रुप आहे त्याचा एक दृष्टिकोन थोडासा संकुचित असतो आणि मुलांनी परीक्षेमध्ये मार्क चांगले काढले सगळं असलं तरी इंटरव्ह्यू मध्ये थोडंसं त्यांना प्रश्न ट्रिकी विचारून किंवा त्यांचा कॉन्फिडन्स डाऊन करून मार्क कापणे आणि किंवा कॅन्डिडेट नॉट फाउंड सुटेबल हे जे सरांनी वर्ड मांडलेलं आहे, तर हे एक कॉमन वर्ड आहे आणि बहुतांश ठिकाणी ते वापरलं जातं की वाय दिस कॅन्डिडेट इज नॉट फाउंड सुटेबल, की तो परीक्षा देतोय, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास होतोय एवढी मेहनत करून, चांगले मार्क मिळवतोय आणि इंटरव्ह्यू मध्ये त्याला कमी मार्क मिळाले याचा अर्थ त्याची बुद्धी कमी आहे का? हा एक जो मुलाखतीमधला जो प्रकार आहे ना त्याच्याविषयी एक मॉडिफिकेशन पाहिजे की ती पद्धत बदलली पाहिजे, की त्याला एक चान्स दिला पाहिजे 6 महिने की तू इम्प्रूव्ह कर त्याच्यामध्ये. यू आर नॉट म्हणजे एखादा मुलगा UPSC MPSC क्लिअर करतो परीक्षा आणि इंटरव्ह्यू मध्ये त्याला फक्त डावलं जातं की नॉट सुटेबल आहे किंवा याला मार्क कमी करून काढून देणं, तर हे थोडे अनुचित प्रकार आहेत आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला एक म्हणजे बळ जनरेट करावं लागेल की इंटरव्ह्यूच्या जोरावर कोणालाही फेल करू नये. खरं तर त्याची जर कॅपेबिलिटी आहे तर इंटरव्ह्यूच्या बळामध्ये भले त्याला बोलायला प्रॉब्लेम असेल, भाषेचा प्रॉब्लेम असेल, पण जर तो रिटर्न परीक्षेमध्ये चांगले मार्क कमवतो तर त्याला संधी दिली पाहिजे. नॉर्मली जे सरकारी ऑफिसमध्ये होतं की 6-6 महिन्यांनी त्यांचा एक रिपोर्ट जातो परफॉर्मन्सचा आणि त्याच्यात हे प्रोव्हिजन असं आहे की जर रिझर्व्ह कॅन्डिडेट असतील तर त्याचा परफॉर्मन्स खराब असेल तर त्याला प्रोबेशन पिरियड 1 वर्ष वाढवलं जातं, त्याला नोकरीतून काढून टाकलं जात नाही. पण लोक चलाख असतात आणि विविध प्रकारचं प्रेशर आणून त्याचा परफॉर्मन्स डाऊन करण्यासाठी प्रयत्न करतात, वर्कलोड वाढवणं. तर ज्या ऑफिसमध्ये आपली मुलं राहतील तिथल्या ऑफिसचं वर्क कल्चर, त्याचे नियम पण त्यांनी अवगत करून घेणं गरजेचं आहे. तर ते व्यवस्थित टिकू शकतात, नंतर मग त्यांना म्हणजे टक्कर देऊ शकतात. आणि दुसरं आहे ते एक प्रॉब्लेम असा आहे की रोस्टर सिस्टीममुळे प्रमोशन जेव्हा मिळतात त्याच्यामध्ये आपले हक्क डावलले जातात त्या रोस्टर सिस्टीम मध्ये जास्त करून, आणि तो एक थोडा धोकादायक पॅच आहे. त्याच्यामुळे माणसाचं कॅपेबिलिटी आणि त्याचं क्लेम असून सुद्धा कधी कधी ते वरच्या लेवलला जात नाही. तिथे एक सुधारणा आपल्याला म्हणजे इंटरव्हेन्शन कसं करता येईल ते बघायला पाहिजे. ठीक, थँक्यू. डॉक्टर गणेश, काही प्रश्न आहे का? नमस्कार, डॉक्टर गणेश, पुण्याला असतो मी. आता सरांनी सांगितलं ते आपल्या मुलाखतीबद्दल बोलायचंय मला. जे आपली जी मुलं असतात ऍक्च्युली त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूपच कमी असतो आणि आपण त्यांना ट्रेन केलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्या ट्रायबलची जी आयडेंटिटी आहे ती आहे शायनेस, शायनेस, काजाडूपणा.
हो हो जी कमिटी होती, लोकूर कमिटी, तिच्याकडे संविधानामध्ये ट्रायबलची डेफिनेशन नसल्यामुळे त्या कमिटीला सांगितलं गेलं की ट्रायबलची डेफिनेशन बनवा. तर त्या डेफिनेशन मध्ये त्यांनी एक मुद्दा टाकला की शायनेस जी आहे ती आदिवासींची आयडेंटिटी आहे. म्हणजे जो शाय आहे आदिवासींमध्ये जे 4-5 क्रायटेरिया दिला होता की ट्रायबल कसा ओळखावा, याच्यामध्ये एक शायनेस म्हणून एक त्याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे, पॉइंट दिलेला आहे. तर आपण विचार करू शकतो की आपला विद्यार्थी शायनेस मध्ये जर असेल, शाय असेल, तर तो कॉन्फिडन्स मध्ये कसा येईल. म्हणून ती शायनेस घालवण्यासाठी आपल्याला त्यांना ट्रायबलचे जे कल्चर आपण डेव्हलप करतोय आहे, त्याचबरोबर बोल्ड ट्रायबल तयार करणं गरजेचं आहे, शाय ट्रायबल नाही. तुम्ही आपले ट्रायबल डेफिनेशन जे आहे ते ट्रायबल डेफिनेशन मध्ये मॉडिफिकेशनची गरज आहे. आपल्याला बोल्ड ट्रायबल तयार करायचे आहेत, वाघाचं दूध पिणारे ट्रायबल तयार करायचे आहेत. बिलकुल. यासाठी आपल्याला वाघिणीचं दूध पाजणं गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स का नसतो की त्या विषयावरचं ज्ञान कमी पडत असतं. ज्यावेळेस माणूस जास्त बोलतो ना तर समजून घ्यायचं की त्या विषयामध्ये पारंगत आहे. ज्यावेळेस तो कमी बोलतो किंवा बोलायचं टाळतो त्यावेळेस समजून घ्यायचं याला नॉलेज नाही. आपण अतिरिक्त नॉलेज किंवा कॉन्फिडन्स लेवलसाठी एखाद्या विषयाचं एक बेसिक नॉलेज आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नाही. कोणीतरी बोलतो म्हणून आपण ऐकून घेतो, पण त्याचा रिसर्च करायचा प्रयत्न करत नाही की हे का आहे असं. म्हणून आपल्याला आपला विद्यार्थी आहे थोडा अभ्यासू तयार करणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स बिल्डिंग ही त्याची बेसिक आहे. जेवढा अभ्यास असेल तेवढा कॉन्फिडंट असेल. आणि चेतन सरांनी सांगितल्याप्रमाणे आपले विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कडे का लक्ष देत नाही, कारण त्यांना शॉर्टकटची सवय लागलेली आहे. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ते विद्यार्थी ज्यावेळेस त्यांना आम्ही पहिलं वेबिनार घेतलं होतं माधव थैल सरांच्या पुढाकाराने, आमचा विषय होता स्पर्धा परीक्षा सक्सेस फंडे. ज्यावेळेस सक्सेस फंडेचा लेक्चर होता त्यावेळेस 100 पेक्षा जास्त पार्टिसिपेंट आले. त्यांना वाटलं की काहीतरी शॉर्टकट सांगतील आता खर्डे सर, म्हणून ते आले जवळपास 100च्या वर. परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही दुसरा वेबिनार घेतला, एमपीएसआय आणि युपीएससीचा अभ्यासक्रम आहे त्याचा अभ्यास कसा करायचा, त्यावेळेस मग पार्टिसिपंटची संख्या कमी झाली. म्हणजे आम्ही शॉर्टकट शोधतो फक्त. मी सगळ्या विद्यार्थी मित्रांना वेबिनारच्या माध्यमातून मी वेगवेगळे लेक्चर रेग्युलर करणार आहे. तर एकच संदेश आहे की देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. सक्सेस साठी शॉर्टकट नाही. दुसरं, क्वालिटी असल्याशिवाय सक्सेस नाही. तुम्ही तुमच्या कामामध्ये दर्जा वाढवा, आपल्या चुका शोधा. म्हणून आपला इंटरव्ह्यू मध्ये आपला विद्यार्थी मागे पडण्याचं कारण काय आहे की त्याला बाकीच्या गोष्टींसोबत त्याचं कॉन्फिडन्स बिल्डिंग सुद्धा गरजेचं आहे, कम्युनिकेशन स्किल सुद्धा गरजेची आहे, आपल्या वेगवेगळ्या भाषांवरचं प्रभुत्व गरजेचं आहे. मी स्वतः फील करतो, मी आज मराठीमध्ये बोलत आहे पण मध्ये मध्ये माझी पावरा भाषेची टोन येऊन जाते. आय कॅन नॉट रन आउट फ्रॉम दॅट. मी माझं बेसिक जे आहे पावरा भाषा, तिचं टोन आहे तिच्यापासून लांब पडू शकत नाही. ते माझ्या रक्तामध्ये आहे, माझ्या भाषेमध्ये आहे. तरी सुद्धा माझ्या बोलण्यात जर कॉन्फिडन्स असला, स्पष्टपणा असला तर ऑटोमॅटिक समोरचा जो व्यक्ती आहे तो अप्रिशिएट करतो आपल्याला. म्हणून अधिक अभ्यास करण्याची सवय लागणं आपल्या विद्यार्थ्यांमध्ये गरजेचं आहे. कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे आणि देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस हे बघणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी एमपीएससी आणि आयएसचं स्वप्न बघून अभ्यासाला लागतात, जसं मी अभ्यासाला लागलो, ते विद्यार्थी ज्यावेळेस एखाद्या दुसऱ्या पदावर नोकरीला लागून जातात त्यावेळेस का थांबून जातात? त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल असतं, त्यांच्यामध्ये ते ड्रीम असतं. त्या ड्रीमला ते प्रत्यक्ष कृतीत का आणू शकत नाही? कारण ते थकून जातात, विल पॉवर त्यांची कमी पडत असते. मी जर 21व्या वर्षी प्रायमरी टीचर म्हणून लागतो, मुक्त विद्यापीठचं ग्रॅज्युएट केल्यानंतर मी आयएसचं आणि एमपीएससीचं स्वप्न सुरू करतो. शिक्षक लागल्यानंतर पीएसआयचं मी 10 वर्ष नोकरी करतो. शिक्षकाची 5 वर्ष, पीएसआयची 10 वर्ष, तरी सुद्धा मी शांत बसत नाही. मी आयएसचं स्वप्न पुढे ठेवतो, ते समोर ठेवून वयाच्या 37व्या वर्षी म्हणजे युपीएससीचा शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत मी झगडत आहे माझ्या करिअरसाठी. हे माझ्या मनामध्ये एवढी इच्छाशक्ती का तयार झाली? अशी इतर विद्यार्थी जे आहेत ज्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे अधिकारी होण्याचं, ते पोटेन्शियलचा पुरेपूर वापर का करत नाही? ते लवकर का थकतात? कारण त्यांना शॉर्टकटची अपेक्षा असते, हार्डवर्क करायची इच्छा नसते. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनी हार्डवर्क करणं गरजेचं आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी मेहनत घेणं गरजेचं आहे.
कॅटेगरीचे विद्यार्थी टॉपर नाही बनत, सगळेच ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी IAS नाही बनत. त्याच्या हे वेल्दा गुजरात मध्ये. भरत पवार तुम्ही हँड भरत केला होता. हो येतो सर. येतोय का आवाज माझा? हा बोला बोला. सर माझं एक खंत आहे, मी व्यक्त करू शकतो का? बोला बोला. हा साहेब, आम्ही अवेअरनेस केला होता व्हॉट्सअप वरती तुमच्या या सेमिनारचा. तर तरी मी चेक केला आता, तर तेवढे म्हणजे मित्र दिसत नाही जेवढे पाहिजे होते. त्यांची प्रायोरिटी भरतजी विद्यार्थ्यांची प्रायोरिटी जी आहे ना ती डिसाइड करते की त्यांनी काय बघावं. त्यांची प्रायोरिटी करिअर किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपला ट्रायबलचा टक्का वाढावा ही नाही आज. त्यांची प्रायोरिटी नाही, आणि त्यांची प्रायोरिटी ही बनली पाहिजे. यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. आपल्याला किती लोक वेबिनार मध्ये अटेंड करतायत हा आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा नाही. आपण 48, 50, 55 जे समाज बांधव जोडले गेले आहेत त्यांनी त्यांची प्रायोरिटी ठरवली की आपलं करिअर आणि आपलं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय परिस्थिती आहे हे बघायचंय. हे 48 लोक जे आहेत, हे इतर लोक नाही आहेत, काही हरकत नाही. या वेबिनारला 10 जरी लोक असले तरी भरपूर आहे. अवेअरनेस साठी आपल्याला गर्दी नको आहे. मनापासून जोडली गेलेली माणसं खऱ्या अर्थाने समाज बदलत असतात. जबरदस्तीने आपण त्यांना जर सांगितलं तू अटेंड करायलाच पाहिजे होतं तर त्याच्याने काही फायदा नाही. कमी आहेत, फरक पडत नाही. आपल्याला ही परिस्थिती बदलण्यासाठी वेळ घ्यावा लागेल आणि त्यासाठी आपल्याला कंटिन्युअस एफर्ट घ्यावे लागतील. सो डोंट वरी अबाउट द पर्सेंटेज अँड पार्टिसिपंट्स फिगर. इट डोंट मॅटर. आजपर्यंत 0 होती. आजपर्यंत ह्या गोष्टींमध्ये आपण 0 होतो. आता आपण कुठं मागच्या काही काळापासून सुरुवात करतोय. बिगिनिंगला आपण जोपर्यंत रिझल्ट देत नाही, लोकांना कॉन्फिडन्स देत नाही, लोकांना उदाहरणं देत नाही, आणि तोपर्यंत लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. मी आज एवढं का बोलू शकतोय कारण मी परीक्षा क्रॅक केली म्हणून बोलू शकतो. मी जर नुसतं इंटरव्ह्यू देऊन आलो असतो परत तरी सुद्धा माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं, ऐकलं पण नसतं. फरक पडतो करून दाखवणं. प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला तर ऑटोमॅटिक वेबिनार मध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्या विषयामध्ये लोकांची गोडी वाढणार आहे. म्हणून तुम्ही जे एफर्ट घेतले, विद्यार्थ्यांना प्रयत्न केला ते खूप चांगला आहे. प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे की चांगल्या गोष्टींमध्ये भले त्या खडतर वाटत असल्या, कष्टदायक वाटत असल्या तरी त्याच्यामध्ये लोकांचा इंटरेस्ट वाढला पाहिजे. आता हे वेबिनारचं लाईव्ह फेसबुकवर आहे, रेकॉर्डिंग पण सुरू आहे. तर तुम्ही त्यांना परत ही जी व्हिडिओ क्लिप आहे ती त्यांना शेअर करा, त्यांना सांगा, बघायला लावा. म्हणजे त्यांच्यापर्यंत आपला विषय, तुमची जी इच्छा आहे की यांच्यापर्यंत ही चर्चा पोहोचली पाहिजे ती सक्सेस होणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही मेहनत घेतायत हे आमच्यासाठी चांगलं आहे की आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. धन्यवाद साहेब. ओके. रवी परमल. हॅलो हॅलो. हा आवाज येतोय? हा नमस्कार सर, मी रवी भारमल बोलतोय. हा नमस्ते. आपण कधी मी असं ऐकलंय की काही पोस्टवर ना SC ST चा कॅन्डिडेट भेटत नाही, कारण ते इंटरव्ह्यू पॅनल असतं ते लिहितात की तो कॅन्डिडेट अवेलेबल नाहीये म्हणून. मग त्या पॅनल मध्ये आपला SC ST चा कोणी मेंबर नसतो का? आपण त्या पॅनल मध्ये ST SC चा मेंबर बसला पाहिजे म्हणूनच आपला हा ऍडमिनिस्ट्रेशन मधला टक्का दाखवतोय आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. मी आज 37व्या वर्षी IRS बनलो तर मी बोर्ड मेंबर कसा बनेल? आय विल रिटायर विदिन 20 years. देन आय विल नॉट बी एबल टू रीच दॅट पोस्ट. मी सेक्रेटरी लेवलला, चीफ सेक्रेटरी लेवलला IAS ऑफिसर का नाही पोहोचू शकत ट्रायबलचा? कारण तो उशिरा या पदावर पोहोचत असतो आणि त्या पदावर पोहोचायच्या आधीच तो रिटायर होऊन जात असतो. सो आपले जे ऑफिसर आहेत 820 या पदांपर्यंत पोहोचतील त्यावेळेस ते पॅनल पर्यंत पोहोचू शकतील. आपला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पॉलिसी ठरवण्यासाठी, पॉलिसी अंमलबजावणी करण्यासाठी आणि मोठ्या ज्या सुपरवायझरी पोस्ट आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कमी वयामध्ये नोकरीला लागावं लागेल. म्हणजे आपण वयाच्या 30व्या वर्षी रिटायरमेंटच्या आसपास त्या बोर्ड पर्यंत पोहोचू शकतो, पॅनल पर्यंत पोहोचू शकतो. त्याचबरोबर आपल्याला आपली स्किल पण दाखवावी लागेल कामामध्ये.
वेगवेगळ्या पॉलिसीज असतात, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला आपल्याला सपोर्ट करावा लागेल, कॉपरेट करावं लागेल, त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करावं लागेल. त्यावेळेस ते आपल्याला त्या पद्धतीचं समजतील की एसटी कॅटेगरीचा मग कोणी प्रोफेसर जरी असतात त्याला सुद्धा ते पॅनलमध्ये घेतील. एक प्रोफेसर पण लागतो, एखादा सामाजिक क्षेत्राशी निगडीत माणूस पण लागतो, एखादा सायकोलॉजीशी रिलेटेड माणूस पण लागतो. जो बोर्डचा एक सदस्य असतो त्याच्या व्यतिरिक्त 4 लोक असतात, बाहेरून रिसोर्स आउटसोर्स केलेले असतात ते. तर आपण जसं एक रिसर्च मोडमध्ये आपण आलं पाहिजे, आपण अर्निंग मोडमध्ये किंवा फक्त लिव्हलीहूड मोडमध्ये आपला ट्रायबल समाज जगत आहे, त्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचत नाहीत. हे माझं स्पष्ट मत आहे. मी 37व्या वर्षी IRS झालो ना, मी कसं काय बोर्ड पर्यंत, बोर्ड मेंबर होणारच नाही मी, प्रिन्सिपल चेअरमन पण नाही होणार मी, आपलं प्रिन्सिपल कमिशनर पण नाही होणार आहे मी. हे आपल्या समाज लेट एंट्री आहे आपली, त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. आणि आपण जबरदस्ती सांगू शकत नाही की ट्रायबल ठेवा असं, कारण अशी प्रोव्हिजन नाही की पॅनलमध्ये ट्रायबल असलाच पाहिजे असं. तिथं तर आपल्याला इम्पार्शियल लोक पाहिजेत, नॉन बायस लोक पाहिजेत. तर आपण आपले बायसनेस कसं काय तिथं सांगणार की ट्रायबल असला पाहिजे, ट्रायबलचं सिलेक्शन करायचं आहे असं. गव्हर्नमेंट जे आहे ते, माझा युपीएससीचा अनुभव आहे की खूप फेअर कॉम्पिटिशन होत असते युपीएससी मध्ये. मी एमपीएससी मध्ये सुद्धा पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालो. माझा अनुभव आहे की फेअर कॉम्पिटिशन झाली तिथं पण. एखाद्याचा अनुभव असेल बायसनेसचा वगैरे तर इट मॅटर्स, प्रत्येकाचा वेगवेगळा एक्सपिरियन्स असू शकतो. पण मला माझ्या पद्धतीने मी जसं आहे तसं असेस केलं गेलं. वेन एव्हर आय फेल्ड इट वॉज ओनली माय फेल्युअर. ओके, मी कमी पडलो म्हणून मी फेल झालो, हे माझं असेसमेंट होतं प्रत्येक परीक्षेच्या वेळेस. मी माझ्या चुका समोरच्याला लादल्या नाही की यांनी चुकीचं माझं असेसमेंट केलं, माझा पेपर व्यवस्थित तपासला नाही. नो, मी कुठंतरी कमी पडलो म्हणून मी फेल झालो, हे माझी क्लिअर कन्सेप्ट होती. म्हणून मी अनेक वेळा फेल झालो तरी सुद्धा मी कोणाला दोष दिला नाही. ओके, तर आपल्याला पॅनल पर्यंत पोहोचायचं असेल तर 21व्या वर्षी आपल्याला IAS अधिकारी बनवावे लागतील. अच्छा, आणि अजून एक सर मला एक विचारायचं होतं, जे आता पब्लिक सेक्टर आहेत ते आता प्रायव्हेट मध्ये जातातच बरेच, पीपीपी मॉड्यूल ते रन करते गव्हर्नमेंट. ओके, त्याच्यामुळे तर रिझर्वेशन जाणारच आहे, एससी एसटी जे पण आहे. हो, हा, पण त्याच्यामुळे जे आपले कॅन्डिडेट आदिवासी त्यांच्यासाठी तर कॉम्पिटिशन अजून टफ होणार आहे. कारण जेव्हा मी असं गावी वगैरे जातो किंवा त्यांना मी सांगतो की बाबा इथे पोस्ट निघाला, तू अप्लाय कर, इथे अप्लाय कर. पण त्यांच्यामध्ये अशी नेगेटिव्हिटी असते की अरे बाबा एकच पोस्ट आहे, त्याच्यासाठी किती हजार लोक अप्लाय करतात, मी का करू आणि माझं सिलेक्शन होईल की नाही. पण त्यांना किती गायडन्स केलं तरी ते निगेटिव्हिटी एवढी भरलेली असते की त्यांचं आपण परिवर्तन करू शकत नाही. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? स्पर्धा परीक्षा ही एक समाजसेवा आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही या लेवल पर्यंत मोटिवेट केलं पाहिजे की तू जनरल कॅटेगरीची जागा कॅचअप कर. तुझ्यापेक्षा कमी हुशार विद्यार्थी आहे त्याला रिझर्वेशनची जागा मिळाली पाहिजे. ज्यावेळेस मी अभ्यास करतो आहे तर माझ्यामध्ये जर जनरल कॅटेगरी पर्यंत ची जागा मिळवायची, जनरल कॅटेगरी इज नॉट अ कॅटेगरी, इट इज जनरल, देर इज नो कॅटेगरी. आपण सर्वांसाठी ते आहे. मग आपण आपल्या विद्यार्थ्यांना एका पोस्टसाठी का झगडायला लावतो? त्या 1000 पोस्ट आपल्या आहेत ना, त्यांच्यासाठी झगडायची तयारी त्यांच्यामध्ये आणली पाहिजे. आपण त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे. रिझर्व्ह कॅटेगरी पुरती लढाई करण्याची जी मानसिकता आहे ती बदलणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी 2015 मध्ये IRS साठी सिलेक्ट झालो त्यावेळेस माझी मानसिकता होती की मी ओपन कॅटेगरीतनं निवडलो पाहिजे, एवढा मी मेहनत घेतली. त्यावेळेस कुठं मी 975 रँकवर येऊन अडकलेलो आहे. जर मी त्याच वेळेस विचार केला असता की मी ट्रायबल साठी जी रिझर्व्ह पोस्ट आहे त्याच्यासाठी मी प्रयत्न करतो आहे तर मी ती पण मिळवली नसती. आपला अप्रोच आहे तो ओपन कॅटेगरीचा असला पाहिजे, आपली मेहनत ओपन कॅटेगरीची असली पाहिजे. आणि ओपन कॅटेगरीत जर आपण मेरिटमध्ये नाही आलो तर मग रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आपण कुठंतरी बसू. या मानसिकतेने आपले विद्यार्थी उतरवणं गरजेचं आहे. रिझर्वेशनच्या भरोश्यावर आपला समाज पुढे जाऊ शकत नाही. कारण आपण कट ऑफचा विचार करत असतो. टॉप मार्क मिळतात, आउट ऑफ 1999 साठी कोणी प्रयत्न करत नाही. आपला एसटी कॅटेगरीचा मागच्या वर्षी किती कट ऑफ वर सिलेक्ट झाला होता त्याचा विचार करून आपले विद्यार्थी परीक्षा देत असतात. ही कट ऑफ मानसिकता घालवणं गरजेचं आहे आपल्याला. सो लेट डू टुगेदर, फाईट टुगेदर. विद्यार्थ्यांना मोटिवेट, इन्स्पायर करण्यासाठी
त्यांच्या समोर सक्सेसफुल एक्झाम्पल देणे गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला ती मानसिकता बदलावी लागेल. एक जागा आहे म्हणून फॉर्म भरत नाही म्हणजे तू एसटी कॅटेगरीचा बी लायकीचा नाही आहे. एक जागा तू मिळवायला पाहिजे यासाठी त्याला मोटिवेट करायला पाहिजे. ती जागा तुझ्या हक्काची आहे हा विचार कर. खूप मोठा आपल्याला रिफॉर्म करावा लागेल आणि प्रत्येक गोष्टीसाठी मी एकच माझ्यासाठी जे दिसतं ते सोल्युशन एकच आहे, एज्युकेशनल अवेअरनेस आणि एज्युकेशनल अवेअरनेस. एज्युकेशनचा टक्का आणि क्वालिटी जेवढी वाढेल तेवढा आपला समाज पुढे जाईल. दुसरे तुम्ही किती त्यांना योजना द्या, घरं बांधून द्या, घरकुल द्या, सिलेंडर द्या, गाई द्या, बकऱ्या द्या, काही द्या, आपला समाज पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही त्यांना स्वतःला कॉन्फिडंट आणि इन्स्पायर म्हणजे एज्युकेशनली त्यांना तुम्ही थोडं पुढे आणलं पाहिजे. विचार बदलत नाही, मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपला समाज बदलणार नाही. आज साक्षरता दर आपला किती वाढलेला असला, मानसिकताच आपली बदललेली नाही. आपल्या युवकांची मानसिकता स्पर्धा करायची नाही. त्यामुळे आपण खूप प्रयत्न करतो. रवीजी, आपण पण प्रयत्न करत आहात. या वेबिनार मध्ये जोडलेले प्रत्येक समाज बांधव त्यांच्या आजूबाजूच्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी प्रयत्न करत आहेत. ते त्यांचं का नाही ऐकत आहेत? कारण त्यांची मानसिकता झालेली. मानसिक परिवर्तन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासाठी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट घ्यावे लागतील आपल्याला, कंटिन्युअस एफर्ट. बरोबर आहे. मानसिक बरोबर आहे तुमचं सर. पण जे आता मी म्हणजे काही विद्यार्थ्यांबरोबर जातो, एमपीएससी युपीएससी करतात, पण त्यांचं मानसिक स्थिती झाली की फक्त एमपी युपीचेच विद्यार्थी टॉप मारतात एसटी मध्ये पण. तर त्यांच्यामुळे ते एकदम, आता माझीच मामाची मुलगी आहे, तिने एमपीएससी क्रॅक केलं, इंटरव्ह्यू मध्ये फेल झाली, परत ते युपीएससीचं करते. नंतर तिची अशी मानसिकता झाली की माझे एवढे 2-3 वर्ष फुकट गेले, आता मला दुसरा जॉब शोधला पाहिजे. परत ती मग ते ट्रायच करत नाही, कारण तिची पण मानसिकता अशीच झाली की युपीएससी साठी फक्त ते एमपी आणि युपीचेच कॅन्डिडेट आहेत बस. एमपीएससी युपीएससी मध्ये ट्रायबल कम्युनिटी मध्ये मीणा कम्युनिटी जे आहे तिचे 40 to 50% आसपास कधी कधी सीट निघत असतात. याचं बेसिक कारण हे आहे की जे सक्सेस होतात ना ते समाजाला लक्ष घालतात. जे आयएस झालेले समाज बांधव आहेत, आयपीएस झालेले समाज बांधव आहेत, पुढच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन आणि रिसोर्सेस आणि मार्गदर्शनसाठी एकत्र येऊन ते मेहनत घेतात. त्यांचं एकच काम असतं की आपल्या समाजाचा माणूस वरिष्ठ अधिकारी झाला पाहिजे. जे सक्सेस झाले त्यांनी मागे वळून पाहून बाकीच्यांना सक्सेस करण्यासाठी मोटिवेट केलं. यामुळे ते आज 30 to 40% प्रत्येक सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये मिळवत आहेत. आयएस मध्ये सुद्धा तुम्ही टॉपर जर बघितलं, आयएस एसटी कॅटेगरीचा टॉपर, तर तुम्हाला मीणा कम्युनिटीचा भेटेल. आयपीएस मध्ये टॉपर मीणा कम्युनिटीचा भेटेल. 40% जर 100 जागा असतील तर 40 जागा मीणा कम्युनिटीचे एकटे घेतात आणि इतर 60% जागा ऑल इंडियाचे इतर ट्रायबल घेतात. आणि त्यांचे पर्सेंट आपले ट्रायबल मध्ये 10% पेक्षा कमी आहेत. ही एक सामाजिक ऐक्य आणि त्यांना समजलेलं सूत्र आहे ते की खरा विकास कुठे आहे, खरा समाज कुठे परिवर्तित होऊ शकतो हे त्यांना कळालेलं आहे, म्हणून ते सक्सेस होत आहेत. आपण सक्सेस झाल्यावर समाजाला विसरून जाणार तर कसं होईल? आणि म्हणून आपण कोणत्याही पदावर असो, आपल्याला आता आपल्या समाजाकडे असं काहीतरी कलेक्टिव्ह एफर्ट घेऊन चेंजेस करणं गरजेचं आहे, परिवर्तन करणं गरजेचं आहे. युपी कडचे जे विद्यार्थी आहेत, जे आयएस किंवा आयपीएस मध्ये यशस्वी होतात, तिथं ते एक काम करत असतं. त्यांचा बेसिक सिलेबस जो आहे तो एनसीईआरटी आधारित असतो आणि त्यामुळे त्यांचं बेसिक आधीपासून व्यवस्थित असतं आणि त्यांच्याकडे इतर नोकऱ्यांसाठी ऑप्शन नसतात. म्हणून जे स्किलफुल आणि हुशार विद्यार्थी, मेहनती विद्यार्थी असतात ते डायरेक्ट जम्प करतात तिकडं युपीएससी वर. आणि म्हणून तिथं एफर्ट जे आहेत ते एंडलेस एफर्ट घेतले जातात आणि त्यांना दिल्ली जे आहे ते जवळ पडतं. त्यांना मटेरियल असेल, कोचिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींना तिथं व्यवस्थित मार्गदर्शन आणि माध्यम पण काम करत असतं. हिंदी मीडियम मध्ये त्यांचा पर्सेंट जास्त आहे. हिंदी मीडियम मध्ये तिथं मटेरियल आणि मार्गदर्शन व्यवस्थित उपलब्ध होतं. आपल्याकडे गोंधळ काय होतो, आपण मराठी माध्यमातून शिक्षण घेत असतो आणि नंतर आपल्याला कळतं की युपीएससी एक तर मराठी किंवा मराठीमधनं पण देता येते, परंतु त्याच्याकडे आपल्याकडे दर्जेदार मराठी नसते. आपली मराठी कुठं दर्जेदार आहे? पुण्यातल्या एका विद्यार्थ्याला तुम्ही मराठीतनं एक निबंध लिहायला लावा आणि तुम्ही त्याच्या विषयावर निबंध लिहा, तुम्हाला कळेल की आपली मराठी कोणत्या दर्जाची आहे. आपली बिलकुल म्हणजे वेळ काढण्यापुरती मराठी आहे. आपल्याकडे जे मराठीचे जे एक प्रभावी शब्द पाहिजेत, वाक्य रचना पाहिजे, ती अजूनपर्यंत आपल्याकडे आलेली नाही. कारण आपण त्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केलेले नाहीत. मग त्या दर्जाचं जर पेपर एखाद्या मराठीतल्या शुद्ध मराठी भाषिक माणसाकडे गेल्यावर तो आपल्या मराठी मीडियमच्या पेपरला कसं काय मार्क देईल?
मग आपण सगळ्याच ठिकाणी कमी पडतोय. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये दर्जा वाढवणं गरजेचं आहे, क्वालिटी इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आणि ज्या शिक्षणाचा विचार येतो त्यावेळेस संस्कृतीला थोडं बाजूला ठेवलं पाहिजे. शिक्षणामध्ये संस्कृतीला न टाकता संस्कृती आपल्या घरी गेल्यावर सुरू करायची आणि शिक्षणाच्या वेळेस फक्त कॉम्पिटेटिव्ह ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीने करण्याची मानसिकता तयार करणं गरजेचं आहे. अच्छा अच्छा, धन्यवाद सर, थँक्यू. थँक्यू. मी एक ऍड करतो सर. हा सर. करू का याच्यात? हा सर, जे आता एका पार्टिसिपेंटने जे विचारलं की आपलं एमपीएससी युपीएससी मध्ये प्रमुख कमी का, विद्यार्थी का पास होत नाही, तर त्याचं प्रमुख कारण असं आहे, आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात आपल्या मुलांच्या. उदाहरण मी माझंच देतो. 1999-2000 मध्ये मी एमपीएससी सुरू केली, पण एमपीएससी ज्यावेळेस सुरू केली तर ते 1 वर्ष अक्षरशः मला बेसिक कन्सेप्ट म्हणजे सरांनी मागच्या लेक्चरमध्ये जे सांगितलं की पाठ्यपुस्तके जे आहेत 1ली ते 10वी पर्यंत आणि 11वी 12वीची जी पाठ्यपुस्तकं आहेत ती प्रथम वाचावी, तर ती बरीचशा लोकांची ती म्हणजे माझी सुद्धा हे होते, कच्चं होतं, इंग्लिश कच्चं होतं, गणित कच्चं होतं. ती मी 1 वर्ष मला बेसिक लेवलला, म्हणजे पुण्यात मी अभ्यास करत होतो, पुण्यातल्या मुलांबरोबर यायला मला जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष लागलं सर. आणि तिथून पुढे मी ॲक्च्युअल कॉम्पिटिशनमध्ये उतरलो. म्हणजे हा आपला फरक आहे. आणि आपल्याकडे शिक्षणाची जी उदासीनता असते, गावी आपण काय करतो, मुलं जर शाळेत गेली तर ते घरी आल्यानंतर मुलांना आपण अभ्यासाला बसू देत नाही, बाकीची दुसरी कामं लावतो. उदाहरणार्थ शेतीमध्ये जा, काहीतरी आपल्या जनावरांना पाणी दे, पाणी भर, ह्या गोष्टी लावतो आणि तिथं मुलगा डायव्हर्ट होतो. 1ली ते 10वी पर्यंत त्याचं बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर नसेल, पुढे त्याला सगळ्यात गोष्टीत, म्हणजे जर इंग्लिश कच्चं असतं मग तो मेडिकल इंजिनिअरिंगला जाऊ शकत नाही. इकडे एमपीएससी मध्ये आला, गणित आणि इंग्लिश कच्चं असतं, त्याच्यामुळे गणित आणि इंग्लिश स्पेशल तिथे पेपर्स असतात, त्याच्यात मार खातो. बरं, लाजरा स्वभाव, आपला गुणवैशिष्ट्य तो आपल्याला आड येतो. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये आपण मार खातो. आता माझं वैयक्तिक माझी इंटरव्ह्यू सुद्धा रिटर्नमध्ये खूप चांगले मार्क होते, मला रिटर्नमध्ये चांगला स्कोर झाला, परंतु इंटरव्ह्यूमध्ये माझे कमी मार्क्स पडले. का, तर तिथं आपल्या कन्सेप्ट क्लिअर नसणं किंवा मग एखादी गोष्ट विचारली, समोरच्या पॅनलने जर विचारली, माहीत असून सुद्धा काही वेळेस आपण डायव्हर्ट होतो किंवा प्रॉपर मांडता येत नाही. ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्याच आहेत. दुसरं अजून अज्ञान जे आहे, बऱ्याचशा गोष्टीत काय होतं, गावाकडं ज्यावेळेस मुलगा शिकतो तर तो आपण सहज बोलून जातो. बऱ्याच वेळेस आमचं काय व्हायचं की मुलं जर शिकायला गेली, कॉलेजला गेली, तर आपण म्हणतो अरे शिकून काय होणार आहे, शिकून कुणाचं भलं झालंय. ह्या गोष्टीमुळं आपण मागे पडतो. आपण जो मुलगा शिकत असतो, जो पुढे जात असतो, त्याला सुद्धा डिमॉरलाइज करतो की नाही, अरे तू शिकून पुढे काय करणार आहेत, बाकीचे लोक इतके पडलेले आहेत, कुणाला काही नोकऱ्या नाही, मग तुझं काय होणार आहे. अशा गोष्टीमुळं या गोष्टी त्या मुलाच्या मनावर परिणाम करतात आणि तो म्हणतो अरे माझ्यापेक्षा जास्त शिकलेली लोक पडलीत, मग मी शिकून तरी काय करू. मग तो शिकण्याच्या ऐवजी घरीच राहतो आणि मग तो मागे पडत जातो स्पर्धेमध्ये. सर खरडे सर, झालं माझं. माधव सरांनी एक जे ग्रामीण मानसिकता आहे आणि आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधनं प्रिपरेशनचे जे स्ट्रॅटेजी आहे ती सुरुवातीपासून कशी चुकते आणि बेसिक आपण सोडून डायरेक्ट रेफरन्स बुकचा किंवा डायरेक्ट कोचिंगला जाऊन बसतो आणि तिथं आपलं सगळं घोडाळत असतं, हे लक्षात येत आहे. तर आपण त्यासाठी जे वेबिनारच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून विद्यार्थ्यांना एक स्ट्रॅटेजी आपण उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मी माझ्या पातळीवर, तुम्ही आणि आपण सगळे मिळून ते एफर्ट घेऊ आणि विद्यार्थ्यांचे मेंटली आणि एज्युकेशनलच्या सगळ्याच बाबतींमध्ये त्यांना अवेअर तर करायचंच, स्ट्रॅटेजी पण ठरवून द्यायची आणि मोटिवेट पण करायचं आणि मार्गदर्शन पण करायचं आणि जे गरजू आणि गरीब विद्यार्थी आहेत त्यांना योग्य ते सुविधा उपलब्ध पण करून द्यायची. यासाठी आपण सगळे प्रयत्न करू आणि आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत ह्या चुका नवीन पिढीकडनं होऊ नये यासाठी आपण सर्वांनी जे वेबिनार मध्ये आहेत त्या सर्वांनी यासाठी आणि जे नंतर हे व्हिडिओज वगैरे बघतील
त्यांनी आपले अनुभव आहेत त्याच्यावरनं आपल्या चुकावरनं आपल्या समाज बांधव नवीन युवक पिढी चुकायला नको पाहिजे. योग्य दिशेने त्यांनी यशाकडे वाटचाल केली पाहिजे यासाठी आणि ऍडमिनिस्ट्रेशन असो किंवा इतर सगळ्याच गोष्टींमध्ये आपला समाज कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर चांगला मुद्दा आपण मांडला माधव सर. मला वाटतं 7:40 झालेले आहेत, 7:45 झालेले आहेत, तर जास्त लांब झालंय आज वेबिनार. तर कोणाची शंका नसेल तर परवा परत 2 तारखेला TTSF वर आहे, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये अजून डिस्कशन करता येईल आणि सविस्तर एकमेकांचे विचाराचं आपण शेअर करू शकतो. तर थांबायला पाहिजे का आता? हो 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 नक्की सर, नक्की. 7:45 झालेत. सर तुमचे आभार डिटेल गायडन्ससाठी. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप सारी डिटेल स्टॅटिस्टिक सोबत जो ऍक्शन प्लॅन सांगितलाय त्याचं खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी TTSFने इनिशिएटिव्ह केलाय की ज्यांच्या प्रेरणेने किंवा ज्यांच्या इनिशिएटिव्हने जे एफर्ट चालू आहेत त्याबद्दल डेफिनेटली आपण सगळेजण समजून घेऊ. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन, सरांचा नेक्स्ट सेशन आहे 2 तारखेला परवा. TTSF ची वाटचाल आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मगाशी जो ऍक्शन प्लॅन सांगितलाय ते ऑलरेडी बऱ्याच वर्षापासून करतायत TTSF. आपण तो एक प्रयत्न करूया की ते TTSF ची मुवमेंट स्ट्रेंथन करता आली किंवा आणखीन जर बळकट करता आली, कारण की हे खूप मोठं महत्वाचं टार्गेट आहे जे ऑब्जेक्टिव्ह आहे की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आपले पर्सेंटेज वाढवणं, आपलं रिप्रेझेंटेशन वाढवणं. तो खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तो ऑब्जेक्टिव्ह ठेवून TTSF काम करत आहेत. आपण सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करूया की TTSF ची ती मुवमेंट आणखीन कशी स्ट्रेंथन करता येऊ शकेल किंवा जास्त स्टुडंट पर्यंत कसं पोहोचवता येऊ शकेल किंवा जास्त एम्प्लॉई कसे आणखीन जोडता येऊ शकतील. हॅलो सर. हॅलो सर. हा मी शहापूरवरून बोलतोय, ठाणा. हॅलो सर. जे आपलं जे एक म्हण आहे ना, आदिवासी जन्माला येशील तर सांग जंगलचा राजा होशील, ही म्हण काढून टाकायला पाहिजे. नक्की नक्की. आय मीन काळा वेळेनुसार जे काही अपेक्षित बदल हवे आहेत आपल्या समाजात, मग छोट्या छोट्या सवयी असू दे किंवा प्रभाव असू दे किंवा आणखीन जे प्रायोरिटी हे जे 85 एज्युकेशन मध्ये लिहिलेलं होतं, आदिवासीच्या जन्माला येशील तर जंगलाचा राजा होशील, हे मानसिकता काढून टाकायला पाहिजे असं मला वाटतंय. चांगलं आपलं सजेशन आहे. आपण या विषयावर पण दोन्ही बाजूंनी डिस्कशन करू. जंगलाचा राजा व्हायचं की शहराचा राजा व्हायचं त्यावर पण आपण चर्चा करूया. तरी मानसिकता काढून टाकायला पाहिजे असं मला वाटतंय. हो 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 हो. सचिन सरांना मी सांगतो की जी PPT आपण आता रीड केली ती शेअर करायची. त्याचबरोबर झाझा कमिटीचा जो अहवाल आहे 413 पानी, त्याच्यामध्ये ट्रायबल कम्युनिटीचे सगळे जे ऍस्पेक्ट आहेत ते कव्हर केलेले आहेत. त्याची पण मी PDF आपल्याला शेअर करतो, ती पण ग्रुपवर शेअर करा. या जेवढे समाज बांधव इथं जोडले गेले त्या सर्वांनी ते वाचावं आणि आपल्या समाजाची वास्तव परिस्थिती जी आहे ती समजून घ्यावं, यासाठी मी सर्वांना एक सूचित करतो. अजून कोणी हँड रेज केला वाटतं? कोणीतरी हँड रेज केला होता, काय बोलायचंय का कोणाला अजून? हॅलो सर, आता पुढचा वेबिनार कधी आहे? पुढचा वेबिनार 2 तारखेला का? हो हो. TTSFचं जे हे सगळं सरांनी ऍक्शन प्लॅन सांगितलं तर ऑलरेडी ते प्रत्यक्ष काम करतायत. त्याबद्दल ती अधिक माहिती आपण जाणून घेऊया 2 तारखेला. थँक्यू सर. मी एक सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आपला ह्या वेबिनारचं जे सरांचं प्रेझेंटेशन आहे ते आपण शेअर करतो रेग्युलरली. खास करून ह्या वेबिनारसाठी आपण काही व्हॉट्सअपवर ग्रुप बनवलेत, तर प्लीज ते ग्रुप जॉईन व्हावे, आदिवासीत्व लिंक नावाचे, ज्यावर फक्त आपण वेबिनारची लिंक शेअर करतो आणि वेबिनार संदर्भात जे जे प्रेझेंटेशन फाईल किंवा रेफरन्स फाईल्स असतील किंवा काही वेळेस व्हिडिओच्या लिंक्स असतील त्या फक्त आपण शेअर करतो. तर ते पण जॉईन व्हावे जेणेकरून तुम्हाला हे प्रेझेंटेशनचे फाईल मिळू शकतील. ओके, थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि प्रयत्न करूया की ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल मध्ये नेण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करूया. लेट अस डू इट टुगेदर म्हणून TTSFचे जे एफर्ट्स आहेत तो आपण प्रयत्न करूया की ते आणखीन कसे बळकट बनवता येऊ शकतील
आणि तो जो टार्गेट आहे समाजाचा रिप्रेझेंटेशन वाढवण्याचा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, त्यासाठी प्रयत्न करूया. थँक्यू सर. प्रमोद वाघ आता हँड रेज केलाय. सर तुम्हाला काही बोलायचं आहे? हा सर. नाही, प्रमोदजी वाघ. सर मी ठाण्यावरून बोलतोय. नाही, मे बी त्यांनी चुकून हँड रेज केला असेल. आज थांबूया का? 7:50 झाले. 1 तास 50 मिनिटं झालीत आपल्याला. आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करूया बाकीचे विषय. थँक्यू सर, अजय सर, आणि सगळ्यांना जोहार. भेटूया पुन्हा नेक्स्ट सेशन. जोहार.